मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ही शिकण्यामध्ये काय अडचण आहे? When you are in Rome, be like Roman. तुम्ही महाराष्ट्रात आहात, इथे संवादासाठी जी इथली स्थानिक भाषा आहे ती यायला हवी. तसं मला मराठी उत्तम बोलता येते याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. तुला एका दिवसाचा जर का भाषेचा मंत्री अशी नेमणूक झाली तुझी, तू काय करशील रे? मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सना नवा प्लॅटफॉर्म उभा करून त्यांनी मराठी भाषेसाठी प्रयत्न करावा, याच्यासाठी काहीतरी एक इकोसिस्टम उभी करेन. जपानमध्ये जाऊन नोकरी करायची आहे, जापनीज आली पाहिजे. जर्मनीमध्ये जायचंय, जर्मन आलीच पाहिजे. जिथे जाऊ तसा देश तसा वेश करता आला पाहिजे, तरच आपलं करिअर होणार ना. मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ही शिकण्यामध्ये काय अडचण आहे? मातृभाषा ही आलीच पाहिजे. ज्या त्या राज्याची ती भाषा म्हणजे ती आई आहे, ही संस्कृती आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा वारसा आपण पुढे नेणार नाही तर कोण नेणार? ही संतांची भूमी. ज्ञानेश्वरांनी साऱ्या विश्वाचं, पूर्ण विश्वाचं जिथे पसायदान मागितलं, त्यांची ही पावनभूमी. आणि अशा वेळेस इथे आपण मराठी भाषा बोलायची की नाही बोलायची हा विचार करत असू तर साफ चुकीचं आहे. कारण मराठी भाषा मनाला जोडणारी आहे, मराठी भाषा हृदयाला हृदयाशी भिडणारी आहे. अशा वेळेस माणसं जोडणारी ही भाषा जिथे आपण राहतो तिथे शिकलीच पाहिजे. मराठी बोलता आलंच पाहिजे, हे अगदी तत्वतः पटतंय. तुमचं काय मत आहे? तुमचं काय म्हणणं आहे? बघा, फार पूर्वी एकदा बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे, अरे मानसा मानसा कधी वशी न माणूस. खरंच आपण माणूस आहोत ना? तर माणसाला जिथे कर्मभूमी आहे, जिथे आपण राहतोय, ती भाषा शिकायला एवढं अवघड आहे? जर चर्चाच करायची तर अशा माणसाशी करावी ज्याला मराठीवर खूप प्रेम आहे, मराठी अस्मिता जपण्यामध्ये त्याला अत्यंत आनंद आहे. आणि म्हणून आज मी बोलावलं आहे शंतनू खानविलकर यांना. शंतनू, आज तुला यासाठी बोलावलंय, तुझ्या जाहिराती पाहिल्यात, तुझं मराठीवरचं प्रेम पाहिलं, मराठी अस्मिता मला पोहोचली तुझी सगळी. पण मला आता तुला प्रश्न विचारायचा आहे, महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलं पाहिजे, याबद्दल तुझं मत काय? पॉलिटिकल स्टेटमेंट होईल आणि वाद होऊ शकेल असं मला वाटतं. नाही, वाद कशासाठी? पण एक आपण भाषा म्हणून बघूया, अस्मिता म्हणून. मी त्या शब्दाशी फारसा, आपण कसं आहे, आपण गावामध्ये नगरमध्ये सगळे लोक नगरचे म्हणून राहतात, पण ते सगळ्यात जास्त जवळ येतात नगर सोडल्यावरती. तसं महाराष्ट्र सोडल्यावरती दिल्लीत गेलेला मराठी माणूस दुसरा मराठी माणूस शोधत असतो. तसं भारत सोडलेला माणूस बाहेर गेल्यानंतर महाराष्ट्र मंडळ कुठे आहे, मराठी खाद्यपदार्थ कुठे मिळतात, मराठी बोलणारं कोणी आहे का, असं शोधत असतो. त्यामुळे अस्मिता ही प्रत्येकाच्या मनात असते आणि ती तात्कालिक भावनेच्या स्वरूपामध्ये जास्त वाढत जाते. महाराष्ट्रात मराठी आलंच पाहिजे. महाराष्ट्रात राहता आहात, वास्तव्य करत आहात, व्यवहार करत आहात, तर बेसिक मराठी यायला हवा. बेसिक हा शब्द इंग्रजीतून वापरलाय, याचा कुणीही असा अर्थ काढू नये की मग तुझ्या नावामध्ये कशाला इंग्रजी. माझं इंस्टाग्रामवरती एक चॅनल आहे, तर ते शंखा स्पीक्स नावाने आहे. एकाने मला कमेंट केली त्याच्यावरती की शंखा स्पीक्सला आधी मराठी कर ना, लोकाला काय सांगतो. माझं असं म्हणणं, मी कोणाला मराठी बोला असा आग्रह करत नाही, पण आपण इंग्रजी एक म्हण आहे, वेन यू आर इन रोम बी लाईक रोमन. तुम्ही महाराष्ट्रात आहात, महाराष्ट्रातल्या गोष्टी पाहतात, तर इथे संवादासाठी जी इथली स्थानिक भाषा आहे ती यायला हवी. बरोबर. सध्या राजकीय वातावरण पेटलेलं आहे आणि त्याला राजकीय हा शब्द जरी आपण काढून टाकला तरी भाषिक वातावरण पेटण्याचाच हा काळ आहे. कारण आता भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांची ही मातृभाषा आहे, भाषेतलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांची ही मातृभाषा आहे, त्यांनी आता जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक झालेलं आहे. माझं तेच म्हणणं आहे, मी भाषा शिकवतीये, माझंही तेच म्हणणं आहे. पण होतंय काय की सगळे जे पालक आहेत, जे जनता आहे, मला तिथून मतं हवी आहेत. कारण मी तर हट्ट करते मराठी अनिवार्य झाली पाहिजे आणि मराठी सक्तीची झाली म्हटलं की पुन्हा लगेच उद्रेक होतोय. म्हणून मला तुझ्याकडनं मतं हवी होती की
काय असेल सक्ती ते सांग. केल्याने गन पॉइंट वरती एखादी गोष्ट जर करायला गेलो आपण किंवा आपण म्हणतोय भाषेची सक्ती केली तर त्याचा जो प्रभाव आहे तो काही काळ निश्चितपणे राहतो. साम दाम दंड भेद या पद्धतीने त्याचा वापर वाढला आणि हळूहळू ती उपयोगात आणण्याचं प्रमाण वाढलं तर ती सक्ती कालांतराने कमी होत जाईल. परंतु आपल्याला आतून वाटायला पाहिजे की ही भाषा माझी आहे, ही टिकली पाहिजे, ही जगली पाहिजे. मी दुसऱ्या या भाषेमध्ये वेगवेगळ्या शब्दांचा समावेश झाला, वेगवेगळ्या भाषेतले शब्द आले, बोलताना तुम्ही प्रयत्न केला आणि तुमचा प्रयत्न सक्सेसफुल झाला, म्हणजे यशस्वी झाला, तुमचा प्रयत्न यशस्वी झाला तर निश्चितपणे भाषेच्या प्रती तुमचा आदर निश्चित वाढणार आहे. बरोबर. आणि ह्या राज्यामध्ये कार्यरत असताना आता नुसतं आपण पॉलिटिकली म्हणतो तर सरकारने हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असे पण आपण वाक्य अनेकांच्या तोंडून ऐकतो की दुकानांवरती पाट्या मराठी पाहिजेत, बोलताना मराठी बोललं पाहिजे, रिक्षावाल्यांशी पण मराठीत बोलता आलं पाहिजे, रिक्षावाल्यांनी सुद्धा मराठीत बोललं पाहिजे, कॅब मधले ड्राईव्ह करणाऱ्या लोकांनी मराठीमध्ये बोललं पाहिजे. मराठी ही व्यवहाराची भाषा म्हणून जर टिकवून ठेवता आली तर ती पुढे संवादाची भाषा म्हणून वाढू शकते. बरोबर. आणि ती हळूहळू वाढणार आहे. 69 रुपये झाले असं जर सांगितलं, समजा त्या रिक्षावाल्याने मराठीमध्ये 69 रुपये झाले असं सांगितलं तर 69 म्हणजे किती हे ज्याला पटकन कळेल तो भाषा टिकवण्यासाठी मदत करेल. नक्कीच. हे ज्या पिढीला समजणार नाही 69 म्हणजे किती, आता त्याला 69, 59, 68, 72, 32 या सगळ्या शब्दांमधून त्याला ते 69 जर समजलं तर तो तेवढे पैसे देऊ शकेल. बरोबर. पण ते 69 असं जर सांगितलं तर ते पटकन लक्षात पटकन कळतंय. पण माझा आग्रह नाही, पण खरं तर भाषा ही म्हणजे मातृभाषा, आपली मातृभाषा आहे, माझी मातृभाषा आहे, तर मला तरी ती व्यवस्थित यायला हवी असा माझा आग्रह आहे. आजकाल सिनेमा सुद्धा ह्या भाषेभोवती फिरतायत. सिनेमांमध्ये काही विषय असे येतात की पाणी म्हणलं तर काय झालं, मग पाणी म्हणल्याने ते काय चहा होतो का, असं एका रिसेंट सिनेमामध्ये मी पाहिलं. पण मॉम म्हटल्याने येणारी भावना आणि आई म्हटल्यावरती येणारी भावना या दोन्हीमध्ये निश्चित फरक. नक्कीच जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे त्या भाषेतले शब्द त्या भाषेतच योग्य वाटतात. तुम्ही त्या भाषेसाठी किती प्रामाणिक प्रयत्न करताय त्यानुसार तुम्ही म्हणताय तशी सक्ती ही कुचकामी ठरेल किंवा वरचढ ठरेल, हाच तो काय फरक आहे. महाराष्ट्रामध्ये तरी किमान मुलांचं शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातून व्हायला हवं. तुझं मत काय? आता हा थोडासा वादाचा नक्कीच मुद्दा आहे. काळानुरूप अनेक जणांच्या संकल्पना बदलत गेल्या आणि शिक्षण पद्धती बदलत गेली. महाराष्ट्रामध्ये शिक्षण मराठीतून व्हायला पाहिजे असा आग्रह धरायला हरकत नक्कीच नाहीये. परंतु जागतिक स्पर्धेमध्ये सध्या अगदी त्या भाषेत बोलायचं झालं तर कटथ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे गळेकापूस स्पर्धा जिथे आहे अशा प्रकारचं शिक्षण जे आहे, ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे त्या प्रकारचं शिक्षण मराठी भाषेमध्ये उपलब्ध असायला हवं. बरोबर. म्हणजे बीजगणितातल्या गोष्टी आपण लहानपणी 3/2 असं शिकलो, पण पुढे जाऊन मुलं 3/2 असं जर शिकायला लागली आणि जर त्यांना त्यांच्या पुढच्या करिअरमध्ये जर त्या व्यवहारातल्या भाषेमध्ये संवाद साधायची वेळ आली तर तो कुठल्या तरी देशात जाऊन 3/2 ने असं हे उत्तर आलं असं सांगू नाही शकणार. बरोबर. पण मातृभाषेतून संकल्पना समजून घेणं हे जास्त आवश्यक असतं. आपण भाषिक ज्ञानाबरोबर इंग्रजी ही ज्ञानभाषा सध्या बनलेली आहे आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असलेलं ज्ञानाचं जे साहित्य आहे ते मराठीमध्ये तुलनेनं कमी उपलब्ध आहे. बर. म्हणजे आपण इक्वेशन हा शब्द म्हणतो, तर इक्वेशनला समीकरण मराठीमध्ये किती चपखल पद्धतीने वापरलं जाईल हे अजून ठाऊक नाही आणि अनेक ठिकाणी त्याचा वापरही होत नाही. आपण कॉमर्स जर फील्ड पाहिलं तर एवढे रक्कम जमा, एवढे खाती वर्ग केले, ही भाषा व्यवहारात पण राहिलेली नाही. तुम्ही बँकांमध्ये जा, तुम्ही पतसंस्थांमध्ये जा, छोट्या छोट्या पतपेढ्यांमध्ये जा, छोट्या छोट्या सोसायट्यांमध्ये जा, आर्थिक सोसायट्यांमध्ये, तिथे सुद्धा आता डेबिट क्रेडिट हा
शब्दप्रयोग व्हायला हो, लागलेला आहे, हो. कारण ती व्यवहाराची भाषा बनलेली आहे. बरोबर आहे. तिथे जर मी म्हणालो की ह्यांच्या खात्यावरून 300 रुपये वर्ग केलेले आहेत, जे ह्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केलेले आहेत, तर हे किती जणांना समजू शकेल? बर. त्यामुळे आपण असा आग्रह धरणं मराठी भाषेतून शिक्षण झालं पाहिजे. अर्थात प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हायला हवं, असं माझं पण वैयक्तिक मत आहे. याच्यात दुसरी बाजू अशी आहे की इतिहासाचा जो भाग आहे, सध्या तो पण एक हॉट टॉपिक आहे. तोही बराचसा तोडून मोडून सांगितला जातो, दाखवला जातो, हो. पाहिला जातो, त्याबद्दल चर्चा केली जाते. माझं वैयक्तिक मत असं आहे, सध्या होणाऱ्या चर्चांपेक्षाही खरा इतिहास जो आहे तो आपल्याला, आपण याची देही याची डोळा पाहू शकत नाही, नाही. नाही. त्या ठिकाणी जाऊ शकतो, हो. भौगोलिक दृष्ट्या त्या ठिकाणी जाऊ जाऊ शकतो, आणि भाषा ही भूगोलावरती बळकट होत जाते. बरोबर आहे. माझं वैयक्तिक हो. मत असं आहे, जसा भूगोल तुम्हाला समजायला लागेल तशी तुम्हाला मातृभाषा आवडायला लागेल. मला जर माझा भूगोलच जास्त माहिती नसेल तर मातृभाषेवरचं माझं प्रेम वाढण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागतात. बरोबर आहे. माझी लेक लहान आहे, तर तिला जर मी सगळीकडे फिरवायला लागलो, तिला फिरवताना किल्ल्यांच्या जागा सांगितल्या, जागा दाखवल्या, आणि त्या जागांवरचा इतिहास जर मी माझ्या तोंडाने सांगितला, गोष्टीतून सांगितला, तो तोडका मोडका असला, छोटा असला तरी चालेल, पण तो भूगोलाशी संबंधित असेल आणि तो तिला जास्त कळेल. सेम भूगोलाविषयी सुद्धा खारे वारे मतलई वारे, आपण शाळेमध्ये असताना आपण सगळे शिकलो होतो. आपल्याकडे शिकवण्याची पद्धत अशी होती की समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे म्हणतात आणि जमिनीकडून समुद्राकडे जाणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे म्हणतात. हे पाठांतरासाठी म्हणून आपण सगळ्यांनी पाठ केलं होतं. पण तोच जर भूगोल मला समुद्रकिनारी नेऊन शिकवला असता की तू समुद्राकडे तोंड करून उभा राहा आणि तो जो वारा येतोय त्याला खारा वारा म्हणतात, आणि आता समुद्राकडे पाठ करून उभा राहा, आता समोरून जो वारा येतोय तोंडाला लागतोय तो मतलई वारा आहे, असं शिकवलं असतं. शिक्षणाच्या पद्धतीवरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भाषेचं पण तसंच आहे. मी घरांमध्ये बोलली जाणारी भाषा ही जर मी निकोप पद्धतीने बोलायला लागलो, कारण असं म्हणतात की लहान मूल कधीच बोबडं बोलत नसतं, तुम्ही त्याच्याशी बोबडं बोलता म्हणून ते बोबडं बोलायला, आपणच भुबू म्हणतो, आपण त्याला भुबू शिकवतो. पण भुबू हा इथला कनेक्ट आहे. मनी माऊ म्हटलं की तो इथला गण आहे. चांदो मामा म्हटलं तो खरंच मामा असतो का? नाही. आजकाल ह्याच्यावरून वाद घालणाऱ्या लोकांची संख्या वाढली. पण मी जेव्हा समजावून सांगतो, पण चंदा मामा दूर के हिंदीमध्ये आहे, चांदोबा चांदोबा भागलास का हे मराठीमध्ये, तसं इंग्रजीमध्ये पण अशा काही कविता असतील, पण चांदोबामा म्हटल्यावरती जो कनेक्ट होतो तो मातृभाषेचा कनेक्ट आहे. बरोबर. सो शिक्षण हे प्राथमिक शिक्षण मराठीतून किंवा मातृभाषेतून, मी मातृभाषा स्पेसिफिकली म्हणतो मराठीपेक्षाही. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2023 सालापासून लागू झालेलं आहे. त्यामध्ये मातृभाषेतल्या शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. अगदी. सो मातृभाषेतून शिक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे. ते निवडायचं किंवा न निवडायचं याचं शहाणपण हे प्रत्येक पालकावरती अवलंबून आहे. बरोबर. त्या पालकांचं मातृभाषेवरती किती प्रेम आहे त्यावरती ते ठरणार आहे की मुलांना इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषेमध्ये शिक्षण घेता आलं पाहिजे. अर्थात मराठी ही ज्ञानभाषा बनण्यासाठी अजून 1 ते 2 पिढ्या प्रयत्न करावे लागतील असं माझं मत बनलंय. त्यासाठी खूप काम करावं लागेल आणि ती भाषा व्यवहारात आणावी लागेल. जसं मी 69चं उदाहरण दिलं तसं ती जर व्यवहारात आली, जशी कोर्टाने आणलेली आहे, कोर्टामध्ये आता प्रत्येक कागद हा मराठीतूनच येतो, तिथे अजिबात इंग्रजी वापरलं जात नाही. असा आग्रह नाही माझा की इंग्रजी नको, पण आपल्या इथे राहायचं तर मराठी आलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. निश्चित. कारण भाषा ही व्यक्तित्वाची ओळख असते असं मला वाटतं. चांगला मुद्दा मांडलाय तुम्ही. खूप जणांना हेही माहिती नसेल व्यक्तित्व म्हणजे काय. तर 2 शब्द आहेत मराठीमध्ये. माझं ज्ञान चांगलं आहे असं मी म्हणत नाही, माझं तोकडं ज्ञान आहे, पण व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व असे 2 शब्द प्रयोग आहे. माझ्या एका मध्ये कुठेतरी वाचनात आलं होतं, भाषा ही व्यक्तित्वाची ओळख बनावी यासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण व्यक्तिमत्वाची भाषा कदाचित इंग्रजी असू शकेल, मराठी असेलच असं नाही, ती बोली मराठी असू शकेल किंवा व्यावहारिक मराठी नसेल पण व्यावहारिक इंग्रजी असेल.
व्यक्तिमत्वामध्ये अनेक पैलू आहेत. मला जिथे जिथे प्रेझेंट करावं लागतं, मी ज्या ठिकाणी काम करतो तिथे वापरली जाणारी भाषा ही माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग असू शकते. परंतु माझं लहानपणी आईने सांगितलेल्या गोष्टी ज्या असतील, माझा राग व्यक्त करण्याची जी भाषा असेल, माझा आनंद व्यक्त करण्याची जी भाषा असेल, माझा संताप आलाय, 2 खणखणीत शिव्या घालायच्यात, एखादी शिवी हसडायची आहे, त्या क्षणी जी भाषा असेल ती व्यक्तित्वाची भाषा आणि ती मातृभाषा असते. हेही मी सांगतो. बरोबर आहे. सुसाट चाललो आहे आणि करकचून ब्रेक दाबावा लागला आणि मध्ये कुणी आलं, त्या क्षणी जी तोंडातून बाहेर बावळट आहे, मूर्ख आहे पासून बीप पर्यंतचे येणारे सगळे शब्द हे मातृभाषेतले असतात. सो ती तुमच्या व्यक्तित्वाची जाणीव आहे. बरोबर. मी स्वप्न जी पाहतो, माझ्या स्वप्नामधली जी भाषा आहे ती माझी मातृभाषा आहे. मग स्वप्नामध्ये मी जो संवाद साधतो किंवा स्वप्नामध्ये मी जो विचार करतो तो मी माझ्या बोलीभाषेपेक्षाही माझ्या मातृभाषेमध्ये करत असतो, तो माझ्या मराठीत करत असतो. बरोबर आहे. सो मला असं अनेकदा वाटतं की मी स्वप्न ज्या भाषेत पाहतो ती माझी भाषा आहे. पण पुन्हा परत तोच मुद्दा येतो की महाराष्ट्रामध्ये जसं 18 पगड जाती जमातींनी बनलेला समाज आहे, तसं महाराष्ट्र सुद्धा अनेक वेगवेगळ्या लोकांनी, भाषेच्या समूहांनी बनलेला आहे. कोसागणिक भाषा आता आजकाल बदलायला लागली. आता कोस म्हणजे किती अंतर ह्याचा सुद्धा वेगळा परीघ आहे, हे समजून घेण्यासाठी सुद्धा वेगळा प्रयत्न करावा लागेल. आपण मैल म्हणतो, मैल आणि किलोमीटर या दोन्हीमध्ये पण अंतर आहे. सो आता काही गणन, तुम्ही मगाशी विचारलं की मराठीत शिक्षण घ्यायला पाहिजे का, तर गणन जे आहे, मापन जे आहे ते इंग्रजीमध्येच आहे. अगदी. आज शेर, पावशेर, अदुली, पावली ह्याच्यामध्ये कुठलेच व्यवहार होत नाही. मग ते लिटर, किलोमीटर, किलोग्रॅम, मिलीग्रॅम असे होतात. सोन्याच्या दुकानामध्ये किती तोळा आहे हा वाक्प्रचार अजून राहिलेला आहे, पण तो राहिलाय. तिथे सुद्धा बोली भाषेत ग्रॅमचा हिशोब यायला लागला. 24 कॅरेट वगैरे जे आहे तिथे 100 नंबरी सोनं असं नाही म्हटलं जात, कारण परत 100 नंबरी हे सापेक्ष झालं. म्हणजे 24 कॅरेटच शुद्ध आणि बाकीचं कमी असं नाही. त्यामुळे काही शब्दांना आपल्याला ठरवून प्रतिशब्द शोधणं आणि त्यांचा वापर व्यवहारात आणणं हे काहीसं कठीण ठरणार आहे, कारण गणिती प्रक्रियेमधले शब्द हे जगभर प्रमाणलेले आहेत. जसं अंतर आहेत किलोमीटर मधले, लिक्विड म्हणजे आपण पातळ पदार्थ लिटरमध्ये मोजतो, मिलीलिटर मध्ये मोजतो. सो त्याचा शब्दप्रयोग तसाच करावा लागेल. आग्रह वर्तन विषयक भाषेचा असावा, आग्रह व्यवहार विषयक भाषेचा असावा, परंतु तो आग्रह इतका टोकाचा नसावा जेणेकरून समोरच्या तुमचं होणारं काम अजून बिघडलं जाईल. आपण सोशल मीडियावरती बघत असतो की XYZ बँकेच्या मॅनेजरने सांगितलं की हमें हिंदी में बोलने की इजाजत है. जर राष्ट्रीयकृत बँक असेल तर तिथे तसे नियम आहेत. स्थानिक बँकेमध्ये जर एखादा बोलत असेल आणि त्याला ती भाषा येत नसेल तर त्याने प्रयत्न करावा. शिकायला आजकाल तो प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तो ट्रोल केला जातो, म्हणजे त्याची चेष्टा केली जाते, त्याची टर उडवली जाते. टर आणि ट्रोल हा तसा साधर्म्य असलेले 2 शब्द आहेत, दोन्ही ट वरूनच आहेत. परंतु माझं असं मत आहे की एखादा प्रयत्न करत असेल आणि तो चुकत असेल तरी त्याला आपण शाबासकी द्यायला हवी, त्याचं प्रोत्साहन त्याला मिळालं पाहिजे. शिकतोय, प्रयत्न तर करतोय. आपण इंग्रजी बोलायचा सुरुवातीला प्रयत्नच केला, अजूनही हिंदी, आपणा सर्वांचं हिंदी, महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांचं हिंदी हे बंबईया हिंदी आहे, म्हणजे बॉलिवूड मधलं हिंदी आहे. किधर को जारेला, आरेला, बैठरेला, खारेला, आणि विनोदामध्ये पण म्हणतात ना, मैं जा रहा था धपकन पड्या, अशी भाषा, कारण ती माझी भाषा नाहीये, ती मी चुकू शकतोय. तसं मराठी जर माझी भाषा असेल तर ती मी चुकायला नको, हा विश्वास पालकांमध्ये, मुलांमध्ये, पिढ्यांमध्ये आणि इव्हन व्यवहारामध्ये सगळ्यांमध्ये आला पाहिजे. बरोबर आहे. तर गरज पडल्यास मी त्या दुसऱ्या भाषेचा आधार घेऊन ती गोष्ट समजावून सांगू शकलो पाहिजे. म्हणजेच थोडक्यामध्ये असं म्हणायचंय तुला, शिक्षित आणि सुशिक्षित ह्या 2 मध्ये आपल्याला स्वतःला ठेवणं भाग आहे. निश्चित. नेमकं कुठे ठेवायचं? बापरे, आता हा खूप छान सांगतोय, नैतिकतेचा प्रश्न झाला. पण शिक्षित माणूस म्हणजे साक्षर आहे, बरोबर. सुशिक्षित माणूस हा सुजाण आहे, ज्याची जाणीव ही आहे, म्हणजे ज्याची जाणीव विकसित आहे, तो सुशिक्षित आहे. बरोबर. मग सुशिक्षित माणसांनी जाणीवपूर्वक मातृभाषेचा वापर वाढवला
तर शिक्षित माणसांना मातृभाषेमध्ये बोलताना लाज वाटणार नाही. हा, म्हणजे ते ट्रोल पण होणार नाही. आता उलट घडतंय की सुशिक्षित माणसांचं म्हणजे सुजाण असणाऱ्या माणसांचं मराठी भाषेतलं वर्तन, मराठी भाषा उपयोगात आणण्याचं प्रमाण, वापरण्याचं प्रमाण, बोलण्याचं प्रमाण हे इतकं कमी झालंय की शिक्षित समाजाने, नुसता शिक्षित समाजाने तो चुकीचा जरी बोलला तरी यांना बोलता येत नाही आणि चालले मराठी बोलायला, अशा पद्धतीने ट्रोल केलं जात आहे. बरोबर आहे. शुद्ध अशुद्ध अशी एक बऱ्याचदा डिबेट ऐकायला येते, भांडणं ऐकायला होतं. माझं वैयक्तिक मत असं आहे, भाषेमध्ये कुठल्याही भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध असं काही नसतं. व्याकरण दृष्ट्या योग्य असतं किंवा व्याकरण दृष्ट्या अयोग्य असतं. इंग्रजीमध्ये एखादा पुरुष जेव्हा एखाद्या खोलीमध्ये येतो तेव्हा ही असा शब्द प्रयोग केला जातो, किंवा तो जर तिथून जात असेल तर ही इज गोईंग किंवा ही इज कमिंग असं म्हटलं जातं. त्याला शी इज गोईंग, शी इज कमिंग नाही म्हटलं जातं. मग ही इज गोईंग म्हटल्यानंतर ही वॉज गोईंग म्हटलं तरी चालतं, कधी कधी त्या प्रक्रियेत समजतं. पण त्याला जर शी म्हटलं तर तो लिंगच बदलला आहे, तेव्हा तिथे ते व्याकरणदृष्ट्या अयोग्य आहे. असंच माझं मराठीबद्दल आग्रह आहे की मराठी ही शुद्ध अशुद्ध नसेल. पाणी म्हणल्याने फरक नाही पडत ना, भावना तीच असते, ती तहानच भागवते. पाणी म्हणल्याने सुद्धा तहानच भागते आणि पाणी म्हणल्याने पण तहानच भागते. दोन्ही अर्थ एकच आहे, भावनाही सारखीच आहे, परंतु बस भेटली. मग व्याकरण दृष्ट्या बस भेटली योग्य आहे का? तर नाही. सजीव गोष्टी भेटतात, निर्जीव गोष्टी मिळतात. बरोबर आहे. मुझे बस मिली नाही इसलिए मुझे देर हो गई. अरे मला बस भेटलीच नाही म्हणून मला उशीर झाला, असं सरसकट भाषांतर केलं जातं आणि हिंदीचा असलेला प्रभाव आम्हाला मराठीमध्ये बदलायला भाग पाडतो. आणि मग त्याच्याने काय फरक पडतो? भेटली तर भेटली, अरे मग ती मिठी मारून भेटली असं थोडी होतं. ह्या काही गोष्टी आहेत आणि ह्या ना गेल्या 20-22 वर्षामध्ये खूप बदललेल्या आहेत. मीडियाचा प्रभाव तर आहे, पण मीडियामधून काही गोष्टींचं काय म्हणतात उदात्तीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं गेलं की शुद्ध अशुद्ध या शब्दांनी जागा घेतली आणि तुमचं म्हणजे शुद्ध, पुण्याचं म्हणजे शुद्ध, नागपूरचं म्हणजे अशुद्ध, असं काही नाहीये. आपण इंग्रजी जर पाहिलं तर अमेरिकेतलं इंग्रजी वेगळं, ब्रिटन मधलं इंग्रजी वेगळं, स्कॉटलंड मधलं इंग्रजी वेगळं, आयर्लंड मधलं इंग्रजी वेगळं, ऑस्ट्रेलियातलं इंग्रजी वेगळं. या सगळ्या ठिकाणी वापरलं जाणारं इंग्रजी, त्याचा हेल म्हणजे त्याचा लहेजा हा सगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे. बरोबर आहे. आपल्या मराठीत पण तसंच आहे. नगरमध्ये थोडीशी रांगडी भाषा आहे असं म्हटलं जातं. खानदेशातली भाषा वेगळी आहे, बरोबर आहे. विदर्भातली अजून वेगळी आहे, मराठवाड्यातली वेगळी आहे, पुण्यातली, कोकणातली वेगळी आहे, मुंबईतली वेगळी आहे. हेल वेगवेगळे आहे. अळूची पानं हे सरसकटपणे ओळखणारी मंडळी आहेत, पण चमकुऱ्याची पानं म्हटली तर पटकन लक्षात येणार नाही, पण विदर्भातल्या माणसाला कळेल. तुम्ही एक्स्ट्रीम विदर्भात जा, म्हणजे गोंदिया, चंद्रपूर, अगदी बॉर्डरचे जे जिल्हे आहेत तिथे जर गेलात तर तिथली मराठी अजून वेगळी आहे. जसं इंदोरच्या हिंदीमध्ये पण मराठी शब्द आहेत, इंदोरच्या मराठीवरती पण हिंदीचे संस्कार आहेत, प्रभाव आहे. सो अभावाचं प्रमाण वाढत गेलं तर प्रभाव फेड व्हायला लागतो. क्या बात आहे. मराठी ही अशी फेड होत चालली. संस्कृती ओव्हरनाईट म्हणजे एका रात्रीतून गायब होते असतला भाग आहे. म्हणजे आपण मोहेंजोदडो, हडप्पा ही संस्कृती पाहतो तर आजही जर खणत गेलं जेव्हा सापडतं तरी त्याचे अवशेष राहतात, ते पूर्णपणे मातीत मुरले किंवा माती समान झाले असे होत नाहीत. असं मातृभाषेचं व्हायला नको, असं आपल्या माय मराठीचं व्हायला नको, एवढीच काय ती अपेक्षा. आणि हे पुढच्या 5-10 वर्षामध्ये जर हा डीएनए आहे, मराठी भाषेचा हा डीएनए आहे जो आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये आहे, हा ऍक्टिव्ह राहावा एवढाच प्रयत्न करायचा. हो, सध्या तरी तो ऍक्टिव्ह राहिला तर तो टिकेल. मी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करतो, मी भाषा जगवण्यासाठी प्रयत्न करतो. हे कधी कधी ना खूप, मला असं वाटतं हे कधी कधी खूप पुस्तकी शब्द आहेत किंवा टाळ्या मिळवणारे वाक्य आहेत, पण तो जो डीएनए आहे, ते जे माझे संयुग आहेत, माझ्या शरीरात ते जे मुरलेल्या गोष्टी आहेत, ते मला फक्त ऍक्टिव्ह ठेवायचे. कारण ठेच लागल्यावरती पटकन आई ग येत असेल तर ती मातृभाषा जगता येते त्याची. आता अर्थात अमेरिकेत राहणाऱ्या मराठी कुटुंबाच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाला आई ग येणार नाहीये, पण अशी पण कुटुंब आहेत जी भारताबाहेर जन्म घेऊन 2-2 पिढ्या राहिल्या तरी मराठी उत्तम पद्धतीने बोलतात.
जसं आपण म्हणतो की संस्कृत भाषा ही आपली भारतीय संस्कृतीची एक मोठी देण आहे आपल्या सगळ्यांना, तर ती टिकायला हवी. आपण किती जण संस्कृत भाषेमध्ये रोज दैनंदिन संवाद साधतो? मला आठवत नाही मी माझ्या गेल्या 4 दशकांच्या आयुष्यामध्ये कधी संस्कृत भाषेमध्ये एक तरी वाक्य बोललो असेल. शाळेत शिकलो, त्यामध्ये तेवढ्यापुरतं बोलता आलं. पण माझ्या माहितीत नाशिक शहरातलं एक कुटुंब आहे, ते घरामध्ये संस्कृतमध्ये बोलतात एकमेकांना. अरे बापरे. मी म्हणतो एवढं नाही, आपण किमान महाराष्ट्रामध्ये घरामध्ये मराठी बोलायला हवं, ते टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, ते बोलणं टिकवण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. तरच तो DNA ऍक्टिव्ह राहील. ठेच लागली की आई ग येतंय. हो, मोठं भीतीदायक काही पाहिलं की बापरे येतंय. हे जसं आहे ते इथली भाषा, जसं तू सांगितलंस तसं ह्या भाषेचा वापर होतोय की उपयोग होतोय मग सध्या? तुला काय वाटतं? हे दोन्ही शब्दांना गमतीदार आहेत. वापर होतोय की उपयोग, म्हणजे पुन्हा इंग्रजीचा सहारा घ्यावा लागतो. सहारा हा हिंदीतला शब्द घ्यावा लागतो. याचं कारण असं आहे की आपल्याकडे त्या शब्दांचा वापर म्हणजे बोलण्यामध्ये होणारा युसेज हा कमी प्रमाणात असल्यामुळे हे याचं डिफरन्शिएशन सांगणं अवघड होतं. युटिलिटी म्हणजे उपयोग अशा अर्थाने जर आपण पाहिलं तर सध्याच्या काळात पाहिलं तर ऍटलिस्ट वापर होतोय, चालू आहे. ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. उपयोगात आणण्यासाठी वापर होण्याचं प्रमाण वाढवावं लागेल. तुम्ही जर पाहिलं तर सध्या खूप जण प्रयोग करतायत. म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर्स तर एवढे आलेले आहेत, ते मराठीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आणायचा प्रयत्न करतात. सध्या सगळा काळ हा विनोदाचा आहे असं आपण कन्सिडर करू. पण ज्याला व्यक्त व्हायचं आहे, ज्याला प्रवाही राहायचं आहे, ज्याला व्यक्त व्हायचंय, ती व्यक्त होण्याची भाषेचं माध्यम त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मराठी निवडले. भले ते त्यामध्ये वेगवेगळ्या इंग्रजी शब्दांचा, वाक्यांचा वापर करत असतील, पण तिथे सुद्धा मराठी बोलून तो मराठी असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे एक, आता नावं घेऊ का नको मला माहिती नाही, पण आपण घेऊयात, म्हणजे चांगली गोष्ट असेल तर घ्यायला काही हरकत नसावी. एक वैष्णवी पटवर्धन म्हणून आहे, ती फॅशनवरचे व्हिडिओज बनवते. ती प्रचंड इंग्रजीमध्ये बोलते, पण इंग्रजीमध्ये बोलत असताना सुद्धा मध्ये मध्ये मराठी शब्द असतात. तिचा खरा सगळा कॉन्टेंट हा मराठीतलाच आहे. तो एवढा प्रमाणामध्ये आहे की रेफरन्ससाठी म्हणून इंग्रजी यायला लागलेला आहे. अच्छा. आपल्या नगर जिल्ह्यातलाच देवळालीचा एक गौरव माळोदे म्हणून आहे, तर त्याने आत्ता एक रॅप गाणं केलं. तर इंग्रजी शब्द, आता ते पॅरोडी आहे, ते कन्सिस्टन्सी हा शब्द म्हणता येत नाही म्हणून तो काहीतरी कळशीत कळशी म्हणायला लागला आणि मग त्याच्यावरून विनोद झाले आणि त्याने कळशीत कळशी नावाने एक रॅप सॉन्ग केलं जे पूर्णपणे मराठीमध्ये. हा प्रयोग आहे, हा मराठी भाषेत झालेला एक वेगळा प्रयोग आहे आणि हा सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे. सगळ्या वयोगटाच्या लोकांनी ते कळशीत कळशी गाणं ऐकलं पाहिजे. मोटिवेशनल असेल, वाटू शकेल. आता डॅनी पंडित नावाचा एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्याने मराठीमध्ये बरेच गाणे केले. ते काय देवापुढे दारापुढे पाटापुढे असं काहीतरी, ते असं काहीतरी गाणं होतं, त्याचंही ते रॅप होतं. तोही मराठीमध्ये कंटेंट क्रिएट करतो. तो मराठी भाषेतल्या वेगवेगळ्या गोष्टींमधले दाखले देत कॉन्टेंट क्रिएट करतो. असे हे सगळी लोक जी आहेत ही सगळी आज उपयोगच करतायत. माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशन असं आहे की मी जर ठरवून टाळायला लागलो मातृभाषा, तर मी गरजेपुरता फक्त वापर ठेवेल. त्या भाषेला मी उपयोगात आणण्याचं प्रमाण वाढवायला लागलो तर मराठी भाषेला असं अजिबात होणार नाही की तिचा वापर होतोय का उपयोग होतोय असे प्रश्न तुम्हाला मला कोणालाच पडणार नाही, कारण इतकी ती रुजेल, इतकी ती मुरेल. अजूनही गावगाडा जो चालतो, आता गावगाडा हा शब्दच खूप कमी ठिकाणी वापरला जातो, तो ऐकण्यासाठी लोक अशा ॲग्रो टुरिझमला जातात. सो तिथे असे वेगवेगळे गावाचे रचना असतात, 12 बलुतेदार असतात. आता ह्या गोष्टी नाही माहिती. जोपर्यंत भाषेचा वापर करून तुम्ही इतिहास शिकवत नाही, सामाजिक संरचना शिकवत नाही, तोपर्यंत ती भाषा पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित होत नाही. अगदी बरोबर. एक जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये हिंदी विभागाचे एक प्रमुख होते, तेजपाल चौधरी म्हणून. त्यांनी भरपूर असं लिखाण करून ठेवलेलं आहे आणि त्या लिखाणाबरोबरच ते मराठीविषयी बोलताना किंवा मातृभाषेविषयी बोलताना असं म्हणतात की स्थानिक भाषा ही पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्या भाषेमधला इतिहास सांगितला गेला पाहिजे. समजा
आणि त्यांनी एक संदर्भ जोडलेला आहे. स्थानिक भाषेतून जेव्हा मी इतिहासाचा किंवा एखादी कथा सांगतो, कथाकथन करतो, गोष्ट सांगतो, एखाद्या रचना सांगतो, तेव्हा तिथे संस्कृती कनेक्टेड असते. सो डॉक्टर तेजपाल चौधरींनी समाज भाषा विज्ञानावरती काही लिखाण करून ठेवले. त्यामध्ये ते असं लिहून ठेवतात की एक दरिया किनारे एक छोटा सा गाव था, उस गाव का नाम अयोध्या नगरी था, वहां पे एक बादशाह राज करता था जिसका नाम दशरथ था, उसके 4 पुत्र थे और 3 बीवियां थी. आता हे ऐकताना काहीतरी विचित्र वाटतंय ना. शरयू नदीच्या तीरी असलेल्या वसलेल्या एका गावात अयोध्येतला एक राजा होता. राजा म्हणणं आणि बादशाह म्हणणं. तुम्ही एखाद्या इतिहासातल्या एखाद्या घटनेला जर भाषा बदलून ती सांगायचा प्रयत्न केला तर त्याचे सांस्कृतिक संदर्भ बदलतात, सगळेच बदलतात. मला हिंदीत जरी हीच गोष्ट सांगायची असली तरी असे अनेक वाक्चातुर्य असणारी आणि उत्कृष्ट ओघवती वक्तृत्व शैली असणारी माणसं आहेत, ती त्या भाषेमध्ये त्या गोडव्याला तुमच्यापर्यंत आणतात. हो. म्हणजे तुम्ही शांता शेळकेंच्या कविता जर पाहिल्या किंवा बहिणाबाईंची जर गाणी किंवा रादर त्यांची ओव्या ऐकल्या किंवा जात्यावरची गाणी ऐकली, आपल्याकडे भोंडल्याची गाणी असतात, तसंच विदर्भामध्ये त्याला भुलाबाईची गाणी. हो, ही गाणी राहिली नाहीयेत. ही जर सातत्याने म्हटली गेली, रेडिओवरती ऐकली गेली, कानावरती पडली, स्पॉटिफायवरती ऐकली गेली किंवा आहे त्या माध्यमातून सतत गुणगुणत राहिली, असे कार्यक्रम होत राहिले तर भाषेचा उपयोगात येण्याचं प्रमाण वाढेल, जास्त होईल. मला आठवतं 85 नंतर सुधीर मोघ्यांचं एक कार्यक्रम होता, कविता पानोपानी नावाचा. सो कवितेचा कार्यक्रम हा तेव्हा रसिक इतके होते असं वाटायचं की इतक्या लोकांनी तो कार्यक्रम पाहिला. काल ओघामध्ये संदीप सलील कुलकर्णी, संदीप खरे आले आणि त्यांनी आयुष्यावर काही बोलायला सुरुवात केली आणि त्यांचे शो हाऊसफुल व्हायला लागले. म्हणजे प्रत्येक काळामध्ये कविता हा प्रांत म्हणजे बोली भाषेतला किंवा आपल्या मराठी भाषेतला कविता या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप जण प्रयत्न करतात. आजच्या काळात पाहिलं तर अक्षर अक्षर तुझेच आहे नावाचा एक शो आहे. ती काम करणारी तरुण पोरं आहेत, ती इतक्या उत्तम पद्धतीने कविता सादर करतात. मी म्हणतो हे फक्त हे जे काय म्हणतात त्याला, पण मी म्हणतो हे जे भाग्य आहे ते थोड्यांना लाभतं. हे खूप जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. सोशल मीडियाचा त्याच्यामध्ये हातभार आहे, पण चमचाभर मिळालेल्या औषधापेक्षा भरपूर औषध आहे आणि ते आपल्याला हवं तेव्हा घेता येईल ही खात्री गावोगावी तयार झाली पाहिजे. बरोबर. औषध म्हणजे खरं तर भाषेतलं साहित्य. आणि असे प्रोग्राम, असे कार्यक्रम, अशा कवितांवरती प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या वाढवण्यासाठी गावोगावी प्रयत्न व्हायला पाहिजे. कॉलेज स्तरावरती प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि मुळात कविता म्हणजे काय, टला ट मला मै उदर से गया हा असं जोडवून केलेलं नाही. त्याच्या मागे मग ग्रेस समजायला लागतील, कारण ग्रेस समजण्यासाठीच खूप काम करावं लागतं. लोकांना जीए कळले नाही. ग्रेसांच्या कवितांवरती कार्यक्रम करणारी काही मंडळी आहेत जे 3 तासाचा एक सलग शो करतात. भाग्य आहे ते ऐकणं. आणि ही मंडळी नगरची आहेत. हे पण मला सांगायला आवडेल. एक म्हणजे आता हा प्रयोग आहे, परत असे प्रयोग लोकांनी आवर्जून पाहायला हवेत. ते जेवढे पाहिले जातील तेवढे ते प्रयोग जास्त प्रमाणात होतील आणि ते जास्त प्रमाणात झालेले प्रयोग जास्त वेळा पाहायला गेल्यानंतर भाषेतला गोडवा रुजायला लागेल. आणि मग तुम्ही जे म्हणताय की वापर होतोय की उपयोग, या प्रश्नापर्यंत यायची गरजच पडणार नाही. स्पृहा जोशीचं आठवलं मला. तिने पान वाढणं जे आहे जेवणाचं, त्याच्यावर काय कविता केली आहे. म्हणजे ते कुठलं काय असावं आणि ते कसं मांडलं जावं, पान वाढलं जावं, ह्याच्यावरती एवढं बोललंय. म्हणजे जर तसं मुलांना शिकवलं असतं तर त्यांनी निश्चित उपयोग केला असता, वापर कधीच झाला नसता. शास्त्र असतं ते, जसं बाडीपावाले काही गोष्टी रुजवतात, शास्त्र असतं ते. असं शिकले असते ना तर मुलांचं माझ्या मते जेवढी शब्दसंपत्ती वाढेल, जेवढा अनुभव वाढेल तेवढं जास्त चांगलं. पण पुन्हा प्रश्न असा येतो, पिढीपर्यंत आपण जे बोलतो ना ते पोहोचवण्याचा सुद्धा काही एक मार्ग असावा लागतो. आत्ता मध्यंतरीचंच उदाहरण बघ ना, की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. किती मुलांपर्यंत नेमकी ही व्याख्या पोहोचली असेल असं तुला वाटतंय? कारण मला खूप शंका वाटते. मी जेव्हा विद्यार्थ्यांना विचारते, विद्यार्थी फक्त माझ्याकडे बघतात, म्हणजे काय मॅडम? अभिजात म्हणजे काय रे भाऊ?
असा प्रश्न आणि मला खूप सरसकटपणे बोलावं पडतो. लागतंय. सरसकटपणे पडतो. याची 2-3 कारणं आहेत. एक तर आपल्याकडे मराठी म्हणजे याला मीडिया, सिनेमा, साहित्य प्रकार आणि एक थोडीशी ना उदासीनता. म्हणजे आपल्याकडे असंही म्हणतात की मराठी माणूस आहे, तहान लागल्याशिवाय विहीर खणणार नाही, गरज पडल्याशिवाय नाही करणे तर जाऊ दे किंवा कंटाळा अशी एक चलता आहे ॲटिट्यूड. यालाही मराठी प्रतिशब्द चालतंय असं नाही म्हणतायत, पण चलताय मध्ये जी भावना आहे ती मराठीमध्ये नाही येणार. असं आपण मूळ प्रश्नाकडे येऊ. हे इन्साइट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे स्पॉन्सर्स आणि को स्पॉन्सर्स आहेत. खूप ठिकाणी विचारलं जातं, अभिजात झालोय म्हणजे काय झालं. स्मार्ट सिटी नावाची एक कॉन्सेप्ट आली होती. स्मार्ट झालो म्हणजे काय झालं, म्हणजे सुंदर झालो, म्हणजे ऍक्सेसिबल झालो, म्हणजे पटकन एखादी गोष्ट मिळायला लागली किंवा त्याची उपयुक्तता जाणवायला लागली. स्मार्टचा खरा अर्थ आपण बघायला गेलो तर ते दिसण्यावरती, असण्यावरती आणि त्याच्या ओव्हरऑल ऍक्सेसिबिलिटीवरती, म्हणजे एकूणातल्या उपयोगितेकडच्या गोष्टींकडे ज्या गोष्टी मिळणार आहेत किंवा जसं ठरणार आहे, जसं घडणार आहे, याला आपण स्मार्ट म्हणायला लागलो. स्मार्ट सिटी म्हणून काही काळासाठी महाराष्ट्रातल्या अनेक 2-3 गावांना त्याचा दर्जा दिला गेला, त्यांच्यासाठी निधी तयार केला गेला. तो निधी बंद पण झाला. स्मार्ट सिटीचे ऑफिसं बंद करायला सरकारने सांगितलं नुकतंच. ते बंद करायला सांगूनही 4 महिने झाले. आता त्याच्यावरती पुन्हा एक अधिसूचना काढली. कारण हे जे स्मार्ट किंवा हे झूल पांघरण्याचे उद्योग आहेत, झूल पांघरण्यासाठी शहर स्मार्ट करायची म्हणजे काय करायचं, स्वच्छ लख्ख करायची. पण लख्ख करणं म्हणजे ते असं नको व्हायला की अचानक घरी पाहुणे आले तर आपण एक मोठं बेडशीट टाकतो, सगळं पलंगाखाली टाकतो आणि ते सगळं पलंगाखाली लपवतो. थोडक्यासाठी केलेली ती अरेंजमेंट असते, थोड्या वेळासाठी. पण रोजच मी सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायला लागलो, घर स्वच्छ ठेवायला लागलो, व्यवस्थित ठेवायला लागलो, तर अचानक कुणी आलं तरी अशी परिस्थिती येणार नाही. स्मार्ट सिटी थोडंसं विषयांतर होत असेल, पण मला हे रेफरन्स म्हणून द्यायचं आहे. अभिजात करावं लागतंय कारण एवढं आम्ही त्याचा दर्जा घालवलाय. एक ना मला एक उदाहरण आठवतंय. रशियातला ना एक प्रसिद्ध कवी होता, म्हणजे सोव्हिएत युनियन होतं तेव्हा, USSR होतं तेव्हा, 92 सालाच्या आधीची गोष्ट. एक प्रसिद्ध कवी होता, रसेल गजमताव नावाचा. गजमताव असं काहीतरी आडनाव आहे, रसूल गजमताव. रसूल गजमताव नावाचा एक कवी होता. तो पॅरिसमध्ये एका कवी संमेलनासाठी गेला होता, फ्रान्समध्ये. तिथं त्याची काही मित्रमंडळी भेटली जुनी, आणि त्याला त्याचा एक गाववाला शाळकरी मित्र भेटला. प्रचंड आनंद झाला, खूप गप्पा मारल्या, अरे एवढ्या वर्षांनी भेटला, तू इथे काय करतो, मी इथे काम करतो वगैरे वगैरे. मग तो फ्रान्समध्ये भेटलेला, पॅरिसमध्ये भेटलेला मित्र म्हणतो, अरे मला ना काही गोष्टी आहेत, मला आईला द्यायच्या, तू नेऊन देशील का या? तो म्हणाला, हो, मी जेव्हा जाईल गावाकडे तेव्हा नेऊन देईल. तो त्याला ती पिशवी देतो. काही काळानंतर तो रसूल रशियात येतो परत आणि गावाकडे जातो, त्या मित्राच्या घरी जातो, त्याच्या आईला भेटतो. त्याच्या आईला कोण आनंद होतो, प्रचंड ती खुश होते. माऊलीच ती, कुठली पण माऊली असो, तर तिला आनंद होतो. ती म्हणते, कसा आहे माझा लेक, तिथे व्यवस्थित राहतोय ना, छान छान, त्याने या वस्तू दिल्यात वगैरे. आणि ना मग ती कौतुकाने विचारते, मग तुम्ही तिथे कोणत्या भाषेत बोललात रे? मला काटा येतोय अंगावर आत्ता अक्षरशः. तर तू म्हणतो, आम्ही तिथे रशियन भाषेत बोललो. ती आई उठते आणि माझघरात जाते, आतल्या खोलीत जाते, काळे कपडे घालून येते आणि ती म्हणते की तुम्ही रशियन भाषेत बोला? आपण ज्या भागात राहतो, आपल्या भागातली भाषा वेगळी आहे, तू या भाषेत नाही बोलला? मला प्रचंड त्रास झालाय. आणि जो मुलगा या भाषेवरती शिकून, मोठा होऊन, पोसून, परदेशात जाऊन आज काम करतोय, तो मातृभाषा विसरला.
तो इथल्या प्रांताची देशाची भाषा म्हणून तुम्ही तिथे बोललात आणि याचं मला प्रचंड दुःख झालंय, म्हणून मी काळे कपडे घातलेत. ती आई आज जाऊन काळे कपडे घालून आलेली होती आणि ती म्हणाली की जो आपली मातृभाषा विसरून दुसऱ्या ठिकाणी आपला गावकरी भेटला किंवा आपला माणूस भेटल्यावरती दुसऱ्या भाषेत बोलतो, तो मुलगा माझा असूच शकत नाही. बापरे. आता ही तशी भावनिक गोष्ट आहे सगळी. पण मला असं जाणवतं की अभिजात आम्हाला दर्जा मिळावा ह्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आम्ही आहे ते DNA टिकवण्यासाठी प्रयत्न नाही केला, ते ऍक्टिव्ह राहण्यासाठी प्रयत्न नाही केला. आम्ही इतके सहिष्णू हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो, पण आम्ही एवढे ढिम्म आहोत, आम्ही एवढे सुस्तावलेल्या अजगरासारखे आहोत की नवीन आलेला आदळ आम्ही स्वीकारतो आणि तो आमचा आहे म्हणून मान्य करायला लागतो. तुम्ही स्कॉटलंडमध्ये गेलात तर स्कॉटलंडमध्ये जरी तो युनायटेड किंगडमचा भाग असला तरी ते स्वतःला युकेचा भाग मानत नाहीत आणि त्यांचा स्वतःचा वेगळा पंतप्रधान आहे, त्यांची स्वतःची वेगळी अशी इंग्रजी भाषा आहे इंग्लिशच. जर इकडे ब्युटिफुल म्हणत असतील तर तिकडे वेगळा शब्द वापरतात, ते समानार्थी शब्द. आपण शाळेमध्ये ज्यांना समानार्थी म्हणले तर त्यातला तो शब्द वापरतील ते. आपण एखाद्या मुलाला इंग्रजीमध्ये काय स्मार्ट आहे, काय हँडसम आहे असं म्हणतो, तर ते स्कॉटलंडमधले लोक बॉनी हा शब्द वापरतात. त्यांच्याकडे आपल्याकडे जसं पेप्सी कोका कोला आहे तसं त्यांनी त्यांचं स्थानिक त्या रंगाचं वेगळ्या नावाचं पेय बनवलंय आणि मूळ स्कॉटिश लोक पेप्सी कोला मिळत जरी असेल तरी घेत नाहीत, त्यांचं स्थानिक घेतात. अरे म्हणजे ते तिथं देशप्रेमाला जोडतात, स्वदेशी जोडतात. असं मी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला पण कनेक्ट करायला पाहिजे, मराठी उत्पादनांना पण कनेक्ट करायला पाहिजे. आजकाल नवनवीन या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी म्हणजे बहुराष्ट्रीय व्यवसाय करणाऱ्या साम्राज्य असणाऱ्या आस्थापनांनी, अगदीच मराठीत बोलायचं झालं तर, पण या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या म्हणणं सोपं जातं, बहुराष्ट्रीय आस्थापना म्हणण्यापेक्षा. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात पण आहे. अभिजात दर्जा टिकवून ठेवत असताना मी सोप्या पद्धतीने कम्युनिकेट करता आलं पाहिजे म्हणून ती भाषा टिकवता आली पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. मी त्या उदाहरणाकडे येतो. मल्टीनॅशनल कंपन्यांनी आता काही स्प्रेड आणलेत. म्हणजे काय, तर आपल्याकडे ओली चटणी आई घरात करून ठेवते किंवा ठेचा करून ठेवते, तर असे ठेचा असे चटण्या स्प्रेड या नावाने मस्त चकाचक असणाऱ्या पॅकेजिंग मध्ये आणले. पदार्थ तोच आहे पण मी ते घरात करणं विसरलो, मग मी ते बाहेरून आणायला लागलो. मग मी माझ्या घरातली भाषा बदलली. मग घरातली भाषा बदलली, मग ती मी बाहेरून आलेल्या शब्दांवरती मी पोसायला लागलो. बाहेरून आलेले शब्द म्हणजे विविध भाषातले सिनेमे, OTT वरचा कंटेंट आहे किंवा अशा अनेक गोष्टी आहेत, पुस्तकं आहेत. आपल्या भाषेत निर्माण होणाऱ्या पुस्तकांचं वाचन अनेक आईबाबांचंच झालेलं नाहीये, त्यामुळे ते मुलाबाळांचं होणं अवघड आहे. वर्तमानपत्रांचं जर आपण पाहिलं तर वर्तमानपत्रांनी सुद्धा भाषेचे अक्षरशः लचके तोडायला सुरुवात केलेली आहे. माझ्याकडे मी आठवड्यातून साधारणतः 10-12 वेगवेगळ्या प्रकारचे वर्तमानपत्र घेत असतो आणि त्यामध्ये ना विशेषणांची जागा म्हणजे हमखास पद्धतीने चुकलेली असते. म्हणजे भयानक सुंदर गोष्ट पाहिजे, भयंकर सुंदर, भयानक सुंदर, भयानक भयावह या शब्दाशी भीतीशी रिलेटेड असलेलं विशेषण आहे. ऍडजेक्टिव्ह कुठे लावायचं, ते विशेषण कुठे लावायचं ह्याची सुद्धा जाणीव नाही. भरपूर नगरामध्ये नाही, नगरामध्ये भरपूर, नगरमध्ये भरपूर अशा पद्धतीने. आणि हे सरसकटपणे अशा गोष्टी चालवल्या जातात, चालवून घेतल्या जातात, लोकांच्या वापरामध्ये तशा आहेत आणि ह्यामुळे मूळ भाषेला धक्का लागला. आणि हे गेल्या 20-25 वर्षात झालंय असं माझं निरीक्षण आहे. हे मी अशासाठी सांगतो कारण ना गेल्या शतकामध्ये मी आज ज्या वयाचा आहे त्याच्या बरोबर निम्मे वर्ष मी गेल्या शतकात होतो आणि निम्मे वर्ष ह्या शतकात असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे बदललेली भाषा ह्या शतकातली आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. तुम्ही, मी लहानपणी, इव्हन सगळ्यांनी लहानपणी जी शाळेतली पुस्तकं आपल्याला पाठ्यपुस्तकं असायची त्यामध्ये कधीही शुद्धलेखनाची चूक नसायची. नाही, कधीच नाही. शासनाचे जे परिपत्रक म्हणजे गव्हर्नमेंट चे जेवढे GR आलेत, नोटिफिकेशन्स आलेत, जेवढ्या ऑर्डर्स आल्या आहेत
त्या कधीही अशुद्ध मराठीत नसायच्या. नव्हत्या. अशुद्ध म्हणजे माझं दोन्ही अर्थाने म्हणणं आहे, व्याकरण दृष्ट्या योग्य हो आणि बोली भाषेदृष्ट्या हो. सुद्धा शुद्ध. हो मी असं नाही म्हणत की प्रमाण भाषेमध्ये आहे. मोबाईल क्रमांकाचा तिथे उल्लेख असावा, तिथे मोबाईलच म्हटलंय. भ्रमणध्वनी हा शब्दप्रयोग आपण आपल्या सोयीसाठी प्रतिशब्द असावा म्हणून तयार केला. हा खरं तर तो असलाच पाहिजे असं काही हा. नाही. टेलिव्हिजनला दूरदर्शन हा सावरकरांनी दिलेला शब्द आहे. सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले. आकाशवाणी खूप. हा शब्द दिला, तारीख हा फारसी शब्दाला, दिनांक हा प्रतिशब्द दिला, त्याचा वापरही वाढला. पण जे लॉजिकल आहेत, म्हणजे तर्काधारित जे शब्दप्रयोग आहेत, त्याचा वापरच वाढायला पाहिजे. तर भाषेचं अभिजात पण टिकून राहील. क्या बात आहे. सौंदर्य जर स्मार्ट म्हणण्यामध्ये असेल तर त्याच्या वर्तनामध्ये पण असलं पाहिजे. हा म्हणजे आपण एक खानदानी रईसी असते असा शब्दप्रयोग केला जातो, किंवा घरंदाज हा शब्दप्रयोग केला जातो. तो भाषेच्या बाबतीत पण असायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मूळ शब्दांचा वापर नाही केला तरी चालेल, पण ते शब्द माहिती पाहिजेत. खरंय. ते शब्द अहमहमिका हा शब्द माहिती नाहीये लोकांना. मग घटोत्कच, दृष्टद्युम्न, बृहन्नडा असे शब्द म्हणायला लागलं तर जिभेची बेंडोळ्या पडतात. आणि बृहन्मुंबई म्हणता येत नाही. हो खरंय. बृहन्मुंबई इतका सोपा शब्द आहे. असे अनेक गोष्टी, कारण त्याचा ना बोली भाषेतला वापर बदलत गेला. एक ह्याच्याशी निगडीत सांगतो. आपण जेव्हा आपण सुरुवात केली, तुम्ही अस्मिता म्हणाला होता. अस्मिता ना हे अभिजात याच्याशी किती रिलेट होईल याबाबत मी पण अजून साशंक आहे. परंतु मद्रास नावाचं एक शहर होतं, हे बऱ्याच तरुण पिढीला, बऱ्याच लोकांना माहिती नसेल, कारण चेन्नई हे नाव रुजलं, एवढा काळ गेला. पण मुंबईचं बॉम्बे झालं होतं, आणि बॉम्बेचं पुन्हा मुंबई झालं, आणि आज पुन्हा लोक बोलताना बॉम्बे म्हणायला लागलेत. याचा अर्थ आम्ही त्याला महत्व दिलं नाही. बँगलोरला बंगळुरू म्हणायला तिथल्या लोकांनी सुरुवात केली, आणि सगळेजण ते म्हणायला लागले. आज कोलकाता नावाचं शहराचं मूळ नाव कलकत्ता होतं, हे खूप कमी जणांना ठाऊक असेल, किंवा माझ्या जनरेशन पर्यंतच्या मुलांना माहिती असेल, माणसांना माहिती असेल. परंतु आज बोलताना कोलकाता म्हटलं जात आहे, पण मुंबई हा शब्द मुंबई इंडियन्समुळे टिकून राहिला असं नको व्हायला भविष्य. हो अगदी खरंय. म्हणून माझं असं मत बनलं आहे की अभिजात दर्जा मिळाल्याने असं काय वेगळं होणार आहे. सो अभिजात दर्जा मिळाल्याने ना एक प्राईड घेऊन, म्हणजे अभिमान आपल्याला घेऊन जगणं सुरू करावं लागेल. मी आज दिवसभरामध्ये तुम्ही जर पाहाल तर एक ना रेड FM नावाचं एक रेडिओ चॅनल आहे, त्याच्यावरती एक RJ बंड्या म्हणून आहे. तो बंड्या ना 1 मिनिट गेम खेळतो. एक 1 मिनिट गेम आहे, त्याच्यामध्ये समोरच्याने एकदाही इंग्रजी शब्द उच्चारायचा नाही, सगळे उत्तर मराठीतून द्यायचे असं. आणि तो बोलता बोलता असं विचारतो, तुमची शाळा कुठली? मग समोरचा सांगतो काय ABC हायस्कूल, मग इंग्रजी शब्द आला. सो तिथे आउट होतो. पण हा प्रयत्न तो केला जातोय, असे खूप जण करतायत. मी म्हणतो तुम्हाला शब्द तरी माहिती पाहिजे. आधी शब्द माहिती करून घ्या, त्याचा वापर वाढवा. अभिजात होईल, झालीये, ती टिकेल नाही टिकेल, त्यासाठी सरकारही प्रयत्न करतायत. आपण आपल्या वर्तनातून काय करतायत? भगवान सबका भला करे लेकिन सुरुवात मेरे से करे, असं जसं म्हटलं जातं, तसं अभिजात दर्जा झालाय, आता त्याची सुरुवात माझ्यापासून करेन मी, असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणायला हवं खरं तर, हरकत पण नाही, हरकत असायला पाहिजे. ती भाषा उपयोगातच जास्तीत जास्त वेळा आणायला पाहिजे. ती उपयोगात येण्यासाठी मला असं वाटतं शंतनू, सर्रास बोली भाषेचा वापर जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर बोली भाषेतून आपली भाषा जास्त पटकन प्रवाही होईल असं मला वाटतं. तुला काय वाटतं? थोडं याच्याबद्दल म्हणजे वादविवाद असू शकतात, वादविवाद म्हणण्यापेक्षा मी मतमतांतर असू शकतो. बोली भाषा कधीच विसरली जात नाही. ती प्रवाहीच असते. त्याच्यात ना ती ना मिसळीसारखी असते. जसं आपण म्हणतो ना की नाशिकची मिसळ बेस्ट, मग लगेच कोल्हापूरवाला म्हणतो आहे आमच्याकडची मिसळ भारी, नगरवाल्याची वेगळीच अस्मिता जागृत होते. मिसळ हा पदार्थ असा आहे की तो जगाच्या कुठल्याही पातळीवरती कुठे गेला तरी तो सारखाच लागला पाहिजे, कारण तो मिसळ आहे. प्रत्येक वेळेला त्याची चव युनिकच यायला पाहिजे, कारण ती सरमिसळ आहे गोष्टींची. बोलीभाषा ही सरमिसळीसारखी असते. म्हणजे
काही भागामध्ये असं म्हटलं जातं, येऊ राहिलो, बोलू राहिलो, करू राहिलो, जाऊ राहिलो, बसायलो, उठायलो, चालायलो, नाचायलो, गायलो. आता हे स्लँग आहेत किंवा आपण याला हा लहेजा आहे, ही बोली भाषेतले शब्द आहे. पण मी प्रवाही राहण्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे सातत्याने. पण प्राकृत किंवा शिस्तबद्ध अशी भाषा बोली स्वरूपात येऊ शकत नाही. आज माझं इथे येणं झालं आहे असं कोणी म्हणत नाही. जुन्या नाटकांमध्ये असे काही संवाद होते, त्यामुळे लोकांना असं वाटतं की तेच योग्य होतं. ते त्या काळातले संवाद होते. शिवकालीन जर मराठी आपण पाहिली तर त्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या भाषांमधून आलेल्या शब्दांचा समावेश करून मराठीमध्ये ती प्रवाही झाली होती. म्हणजे शिवरायांनी स्वराज्याचा दुसरा अर्थ काय? स्वराज्यासाठी स्वराज्य म्हणजे स्वभाषा पण टिकवून ठेवता आली पाहिजे. आणि मग ते स्वराज्य मिळवण्यासाठी धडपड केलेल्या एका पिढीने पुढच्या पिढीपर्यंत भाषा पण टिकवून ठेवली. जरी परकीय आक्रमणं झाली, आदिलशाही आली, निजामशाही आली, एवढे आक्रमणं झाले महाराष्ट्रावरती, इंग्रजही येऊन गेले, तरी मराठी भाषा टिकून राहिली होती. आजही ती भाषा आहे. पण मग हे प्रयत्न जे सुरू आहेत ना, मला असं वाटतं की प्रयत्नांसाठी दुसऱ्या कोणीतरी येईल, मसीहा येईल किंवा एखादा देवदूत येईल आणि आपलं उत्थान करेल किंवा आपल्याला बदलून टाकेल किंवा आपल्याला टिकवण्यासाठी प्रयत्न करेल, अशी वाट न बघता आता सुरुवात करावी. म्हणजे हे काम दुसऱ्या कोणी करण्यापेक्षा हे माझ्यापासून सुरुवात करूयात. अरे पण होतंय काय माहिती का, की आपण ह्या बोली भाषेचा वापर झाला पाहिजे, स्वतःपासून झाला पाहिजे. पण माझ्या समोरची सगळी पिढी आता ते इंग्लिश असं काहीतरी वेगळंच बोलतीये. मग आता यांना पुन्हा मी काय सांगणार? म्हणजे हा प्रश्न येतो. इंग्लिश असो ते ना, ते इंग्लिश असो ते ना कूल वाटतं. हे जे ना, दिस इज डबल इन्व्हर्टेड कॉमा, म्हणजे अवतरण चिन्ह. आता इन्व्हर्टेड कॉमाला अवतरण चिन्ह म्हणतात हे पण माहिती नाही, पण कूल वाटतं. कारण ना ते बोलताना मी चार चौघात उठून दिसतो, वेगळा दिसतो, वेगळा जाणवतो. आणि असे बोलणारे जास्त असले, मी पिवळी पॅन्ट घालून आलो तर सरसकटपणे लोक माझ्याकडे पाहतील आणि मग हसतील, अरे काय गोविंदासारखी पॅन्ट घालून आला किंवा असं तशा प्रकारे चिडवायला लागतील. पण त्या पिवळी पॅन्ट घालणाऱ्यांची संख्या जर वाढली तर ते नॉर्मल वाटायला, ते सहजी रुजेल. इंग्लिश तर तसंच झालंय. इंग्लिश बरोबरच मिंग्लिश पण वापरायला लागलो. आपणही मिंग्लिश म्हणजे मराठी आणि इंग्रजी बोलता बोलता, तर मग असं म्हणण्याऐवजी आपण असं करूयात, हे इतकं रुजलंय. याचं दुसरं कारण त्याचं सुलभीकरण झालं, म्हणून ते माझ्या मातृभाषेत रुजलं. बरोबर नाही, पण ते ऍक्सेप्ट करावं लागतं ना. पण मग विरोध करून काय मिळणार आहे? माझा उलटा प्रश्न असतो की विरोध करून नेमकं हाती काय लागेल? बरोबर आहे. ही पिढी ऍटलिस्ट 2 भाषांमध्ये बोलायचा प्रयत्न तरी करते. त्या प्रयत्नामध्ये 10 शब्दांचं एक वाक्य असेल तर 7 शब्द इंग्रजी आहेत, 3-4 शब्द मराठी आहेत. आपल्याला प्रमाण उलट करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. म्हणजेच परत विषय तिथेच आला की मराठी माध्यमाच्या शाळा नंबर 1 होण्यासाठी काय करायला पाहिजे. अरे बापरे, आता तू म्हणतोयस ना की ते इंग्लिश आणि इंग्लिश, नाही हे 2 जे आहेत तर ते आपल्याला त्यांच्यामध्ये 7 शब्द जे दुसरे येत आहेत तर त्याच्यामध्ये उलट होण्यासाठी, मराठी 7 शब्द येण्यासाठी मग आपल्याला मराठी शाळा ज्या आहेत त्या नंबर 1 कशा करायच्या? शाळेतूनच भाषा वाढली जाते असं म्हणणं किंवा शाळेवरती ही जबाबदारी टाकणं, बर्डन ऑफ प्रूफ किंवा बर्डन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ही पूर्ण शाळेची आहे असं म्हणणं पण गैर ठरेल. मला किती हायसं केलं तू. नाही, याचं कारण असं आहे की हा कैवार घेऊन शाळांनीच काम करायचं का? बरोबर आहे ना. मूल जन्माला आलं ते कधीतरी मान धरायला लागतं, रांगायला लागतं, 4 शब्द बोलायला लागतं. ते बोलायला लागलं की आपण त्याला जगाच्या स्पर्धेमध्ये अडचणी आहेत म्हणून टीव्ही वरती काहीतरी लावून देतो, ते इंग्रजीमध्ये आहे, तिथे उपलब्ध नाहीये मराठीमध्ये फारसं काही. आणि रिलेव्हंट म्हणजे समकालीन कॉन्टेंट किंवा समकालीन माहिती किंवा समकालीन गोष्टी. मी आज जर गोष्ट सांगायला लागलो ते समकालीन वाटायला हवं, ते रिलेव्हंट वाटायला लागलं. मी माझ्या लेकरांना, माझ्या मुलाबाळांना जर जी गोष्ट सांगतोय ती गोष्ट एक आटपाट नगर होतं, आता आटपाट म्हणजे कसं? सगळे स्मार्ट होत आहेत. आटपाट म्हणजे कसं? गरिबीची व्याख्या बदललेली आहे. समकालीन
किंवा तत्कालीन पण नाही, मला समकालीन म्हणायचं, म्हणजे रिलेव्हंट म्हणायचं. खरं तर रिलेव्हंट असणाऱ्या गोष्टींचा वापर, गोष्ट म्हणजे परत स्टोरीज या अर्थाने, ते थिंग्स या अर्थाने नाही, स्टोरीजचा वापर वाढला पाहिजे. अशा गोष्टी तयार व्हायला पाहिजेत, तसे लेखक तयार व्हायला पाहिजे, ते सांगणारे माणसं, आजी आजोबा तयार व्हायला पाहिजे. म्हणजे मला असं आठवतं की लहानपणी आपण चांदोबा वाचला होता, नंतरच्या पिढीने चंपक, ठकठक नावाच्या गोष्टी आल्या, चाचा चौधरी आला, नंतर ते काय नागराज कॉमिक्स नावाचा प्रकार आला असे. आणि मग 93-94च्या काळामध्ये ना साधारणतः सकाळमध्ये चिंटू आला आणि त्याने जी काय मजा आणली, तो चिंटू आजही रिलेव्हंट वाटतो. तुम्ही जुना कुठलाही चिंटूचं 35-40 भाग आले, त्यांचे पुस्तकं आजही आहेत अवेलेबल. आपण त्याचं असं होतं, कुठलंही पान उघडलं की ते वाचत वाटावं. मग मराठी, आपण जशी शाळेवरती जबाबदारी टाकतोय, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मराठी शाळा टिकणं म्हणजे काय, तर अशी शाळा आहे जिथे महाराष्ट्रीयन संस्कार असतील, अशी शाळा असेल जिथे महाराष्ट्रातल्या गोष्टी, सण वार साजरे केले जातील. आणि ती अस्खलित इंग्रजी बोलणारी शाळा असेल तर पण हे मराठी सगळं होतंय, तुम्हाला तुमची संस्कृती टिकवून ठेवायला मदत केली जाते, तिथे मग उत्तर आपल्याकडे नसेल. माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी शिकायच्या आहेत त्या गोष्टी शिकण्यासाठी मातृभाषेतून पूर्ण त्या गोष्टींचं, त्या विषयांचं ज्ञान उपलब्ध हवं. बरोबर आहे. म्हणजे रेखावृत्त हा शब्द इंग्रजीमध्ये काय असेल, हा म्हणजे हे शिकवताना, जसं मी मगाशी खारे वारे मतलई वारेचं उदाहरण दिलं, तसं आपल्याकडची एक तर शिक्षण पद्धती बदलावी लागेल, शिक्षण पद्धतीमध्ये इंटरेस्ट घ्यावा लागेल, म्हणजे रस घेऊन ती शिक्षण पद्धती वाढवावी लागेल, पोसावी लागेल. यासाठी तसे शिक्षकही तयार करावे लागतील. खरंय खरंय. आणि ह्या सगळ्याची सुरुवात पुन्हा घरातून होणार आहे, पुन्हा. आणि ह्या घरातून सुरुवात होताना समाजातून होणार आहे, कारण समाजामध्ये त्या गोष्टींचा वापर, वावर वर्तनात आला तर तो घरात येईल आणि तो तिथून मग तो शाळेत पण जाईल. बरोबर. जर एखादा मुलगा ठरवून मराठी बोलायला लागला तर त्याच्याकडे एलियन सारखं पाहिलं जाणार नाही, परग्रहावरचा कोणीतरी आलाय असं पाहिलं जाणार नाही. मी मध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे काही मला गोष्टी स्टेजवरती बोलायसाठी आमंत्रित केलं गेलं. मी बोललो आणि खाली आल्यानंतर मला 3-4 जण येऊन भेटले, काय शुद्ध आणि भारी मराठी बोलता हो तुम्ही. मला असं झालं, मी खूपच साधं बोललोय, म्हणजे असं नाही, हमने पहिली बार सुना. हे तो मराठीतून आधी बोलला माझ्याशी, नंतर पुढचं वाक्य हिंदीतून बोललो, कारण त्याला ते एवढं आवडलं होतं. तर हे मी माझ्या भाषेत नाही सांगू शकत, हे दुसऱ्या भाषेत सांगितलं की ते भारी वाटेल, अशा फिलिंगने तो माझ्याशी बोलला. ही धारणा बदलण्यासाठी ना किमान 2-4 पिढ्या काम करावं लागेल. मग दर्जा अभिजात असो किंवा नसो, अभिजात दर्जा नसलेल्या सुद्धा अनेक भाषा आज जगभर किंवा भारतभर मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित झालेले आहेत. खरंय खरंय. आता तू सांगत होतास त्याच्यावरनं मला एक आठवलं, लहान मुलांची गोष्ट. तू आत्ता म्हणालास की माझ्या मुलीला गोष्ट सांगायची, तर मला त्या समकालीन सांगावं लागतं. आम्हाला एक खूप, आपल्याला सगळ्यांनाच आठवत असेल की चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, खूप सुंदर कथा होती. आणि आपण चल रे भोपळ्या म्हटलं की मुलं सगळी टुणूक टुणूक म्हणायची, ती लय साधायचे. आता तीच नंतर काय झालं होतं की ती म्हातारी चर्चासत्रामध्ये अडकली, ह्याच्यावरती तो धडा घेतलेला होता. आणि मग इतकं सुंदर काही समकालीन होतं की त्या मुलांना जे प्रश्न पडायचे ते त्या मराठीच्या धड्यामध्ये होते. की एक जण उठतो आणि म्हणतो की पण त्या म्हातारीची भाषा प्राण्यांना कसं काय कळली, हा प्रश्न पडत असणार आहे. लॉजिकल आपल्याला नाही पडला, म्हणजे मला नाही पडला लहानपणी. मी आपल्याला पडला जरी असताना आपण विचारलं असताना तर धपाटा मिळाला असता, जास्त अक्कल आली. त्या धपाट्याच्या भीतीपायी आपण तो विचारला पण नसेल, असंही झालं कदाचित. पण म्हणजे तो धडाच इतका सुंदर होता ना की त्या मुलांना लवकर कळला. म्हणजे तुझं जे म्हणणं आहे की त्या काळामध्ये जर येऊन आपण त्यांच्याशी जुळवून घेतलं तर ते जास्त प्रमाणामध्ये भाषा लवकर पुढे पुढे येणार. पंचतंत्राच्या कथा जर मी आज सांगायला लागलो तर त्या समकालीन वाटत नाहीत, म्हणजे रिलेव्हंट नाही वाटत, त्याचा रिलेव्हन्स कमी झालेला आहे. तो काळ आता डोक्यावरती टोपलं घेऊन टोपी विकणारा माणूस जातो. हे किती ठिकाणी चित्र आपण पाहू शकतो आज, तर भारतात असं चित्र कुठेच दिसणार नाही. टोपी विकायची गोष्ट आहे, तर ती मला नव्या पद्धतीने सांगावी लागेल. एक पुण्यातले डॉक्टर आहेत, ज्येष्ठ आहेत, आता त्यांचं बरंच वय झालं असावं. त्यांनी मागे सकाळमध्ये लिखाण केलं होतं. डॉक्टर राजीव शारंगपाणे त्यांचं नाव.
त्यांनी सकाळमध्ये नियमित एक लेखमाला लिहिली होती, आधुनिक पंचतंत्र कथा. बर. मग त्यामध्ये गोष्ट तीच, हा. आधुनिक रूपक कथा असंच काहीतरी स्वरूप होतं. मला असंच काहीतरी स्वरूप होतं. मला एक्झॅक्टली ते शब्द आठवत नाहीयेत, पण त्यांनी समकालीन गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला, समकालीन साधनांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला आणि ती गोष्ट पुन्हा नव्याने सादर करण्यासाठी प्रयत्न केला. नव्या पिढीला सुद्धा ती कथा त्या पद्धतीने रुजावी. कळली. म्हणजे आता जुगजुग गाडी आली असं खरंच कोणी म्हणत नाही. रेल्वे आली, ट्रेन आली, मेट्रो आली, हे शब्द रुजलेत. मग मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया. मग झाडं पळत नाहीत, झाडं स्थिर असतात, तुम्ही पळतात. हे मुलांचं जर विज्ञान म्हणून पक्क असेल तर आपल्याला त्यातली गंमत आधी शिकवावी लागेल. बरोबर आहे. रूपकांचा वापरच कमी झालाय, तर म्हणींचा वापर पण कमी झालाय. आपण मी काही लहान मुलांबरोबर बोलता बोलता असं लागतं, भरवशाच्या म्हशीला टोणगा अशी एक म्हण ऐकली होती त्या पोरांनी. मग गायीने काय केलं असा प्रश्न विचारला होता. आता विनोदाने हे छान वाटतं, परंतु ना म्हणींचा वापर करून घरांमधलं बोलणं पूर्वीचे व्हायचं. म्हणजे आता पुन्हा आता याच्यात वाद निर्माण असा होईल की मग पूर्वीचं चांगलं होतं, आत्ताचं खराब आहे, असातलाही भाग नाही. रिलेव्हंट असणाऱ्या गोष्टींचा वापर करून, शब्दांचा वापर करून तुम्ही भाषा, तुम्ही संस्कृती, आता हे ना खूप चावून चोथा झालेलं वाक्य आहे की संस्कृती नष्ट होत चालली आहे, लुप्त पावत चालली आहे, खराब होत चालली आहे. मी तेच बोललो तर माझ्यावरही तसंच टीका होईल. मी विचारणारच होते, परंतु मी आपण त्याच्यावर येऊयात. पण माझा मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टींना जर मी समकालीन संदर्भ देत 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 जोडत गेलो, ते पुढे आणत गेलो. कारण आता पूर्वी ड्रोन नव्हते, आता ड्रोनने तर डिलिव्हरी होतात, म्हणजे डिलिव्हरी म्हणजे प्रॉडक्ट डिलिव्हर होतं, ड्रोनने पिझ्झा घरी येतो. हे जर माहिती आहे मुलांना, तर मला जी गोष्ट सांगायची आहे, जे मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे, तो आउटपुट ज्याला मी म्हणतो, तो मी माझ्या नव्या पद्धतीच्या गोष्टीतून जर पोहोचवू शकलो आणि ते पोहोचवताना मी मराठीमधून सांगायचा, रंजकतेने सांगायचा प्रयत्न केला, तर शाळा सुद्धा टिकती. खरंय. शाळांना बोरिंग होत चालल्यात असं एक सरसकटपणे निरीक्षण आहे. शाळा, कॉलेजेस, शिक्षण पद्धती बोरिंग झालेली आहे. हे एक कारण आहे. स्थानिक काय करायचं ते सांगा आम्हाला. नाही, मी त्यातला तज्ञ नाही, मी त्यातला तज्ञ नाही. जेव्हा म्हणजे एखादी प्रतिक्रिया येते तेव्हा सजग टीचर तोच असतो, तो शिक्षक हाडाचा, जो लगेच तुला विचारेल की बाबा मला सांग. मला असं वाटतं भाषा ही जर भाषेविषयी प्रेम उत्पन्न करायचं असेल तर त्या भाषेतल्या गमती जमती सांगाव्या. एक ना नीड असेसमेंट नावाचं एक सायंटिफिक पार्ट आहे. म्हणजे जसं ऍप्टिट्यूड टेस्ट असतं, कल चाचणी, तसं नीड असेसमेंट म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्षात आणण्यापूर्वी, अंमलात आणण्यापूर्वी, एखादी गोष्ट राबवण्यापूर्वी त्याची गरज निर्धारित केली जाते आणि त्या गरजेला पुरेल आणि कुठेही अपुरं पडणार नाही एवढ्या प्रकारची सामुग्री निर्माण केली जाते. बरं. आता हे अगदी सोप्या इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ट्रेनिंगमध्ये नीड असेसमेंट केली जाते, त्यानुसार ट्रेनिंगचं मॉड्यूल तयार केलं जातं आणि ते ट्रेनिंग इम्प्लिमेंट केलं जातं. म्हणजे ज्यांना मी ट्रेनिंग देणार आहे त्यांच्या गरजा काय ते समजून घेतल्या जातात. दॅट इज नीड असेसमेंट. मी असं म्हणाल की समजा मी शिक्षक आहे तर माझ्या वर्गातल्या मुलांना मला भाषेवरती प्रेम वाढावं, भाषेमधल्या गोष्टींवरचं त्यांचं निरीक्षण वाढावं. आधी तर निरीक्षण वाढावं, कारण बघितल्याने समजणार आहे. कारण मुलं बघतात येथे मावा मिळेल. आता माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला होता की मावा, म्हणजे मला विचारलं मावा म्हणजे काय, तर 2 मिनिटं मी घाबरलो. आता मुलगी तेव्हा 4 वर्षाची होती, थोडेफार शब्द वाचता यायला लागले होते. मराठी ती आता उत्तम वाचते, रोज पेपर वाचते. पण मावा म्हणजे काय विचारल्यावरती माझ्या पोटात गोळा आला. आता हिला उत्तर कसं देऊ. मग मी म्हटलं की थोडंसं विषयांतर होत आहे, भरकटल्यासारखं वाटेल, पण मी पुन्हा आपल्या प्रश्नाकडे येतो की दूध असतं ना, दूध भरपूर सारं आटवून त्याचा खवा तयार केला जातो. आपण ज्याचे गुलाबजाम करतो, त्यात साखर घातली जाते, मग तो असा घट्ट होतो मातीसारखा. माती जशी घट्ट होते तशी, कणिक जशी आजी भिजवून घेते पोळ्या करण्यासाठी, तसा तो खवा तयार केला जातो. त्याला काही ठिकाणी मावा पण तयार करतात असं म्हणतात. त्याला काही ठिकाणी मावा पण म्हणतात. हो का म्हणलं. मी तू कुठं वाचलं. ते नाही का ते स्वीट्सचं दुकान होतं तिथे वाचलं. ठीक आहे, माव्याचे मोदक.
असं तिने काहीतरी वाचलं होतं. पण आता मावा म्हटल्यावरती सर्रास तंबाखूचा पदार्थ आहे. आता हे 4 वर्षाच्या मुलीला सांगताना मी पुन्हा ते आता आमच्या काळी आमच्या बापाने आम्हाला फटका दिला असता ठेवून, काही प्रश्न नको विचारू, अशा मतापेक्षा मी विचार केला की हिला उत्तर द्यायचा प्रयत्न करू. पण मला जर ही प्रोसेसच माहिती नसती तर मी तिला सांगितलं असतं मोठ्यांचा खायचा पदार्थ आहे तो. पण मला माहिती आहे की खव्याला मावा पण म्हणतात, त्याची प्रोसेस मधला तो एक पार्ट आहे, त्याचा एक गोष्ट आहे. तर माझं असं, जेव्हा मी उदाहरण सांगतोय तेव्हा मी असं म्हणेन की मी जर शिक्षक असेल तर त्या मुलांचा कल आधी तपासून घेईल, त्यांची नीड असेसमेंट करून घेईल. मी ज्या मुलांना शिकवतोय त्यांचं करिअर कुठल्या भाषेत होणार आहे, त्यांचे करिअर जे होणार आहे त्यासोबत ही भाषा त्यांना कुठे घेऊन जाता येईल. मग भाषेविषयी आपुलकी वाढवण्यासाठी किंवा त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी, त्यामध्ये आकर्षण निर्माण होण्यासाठी मी काय सांगू शकतो? मी सिनेमांच्या गप्पा मारेल. मग पॉलिटिक्सवरचा सिनेमा कुठला माहितीये का, पॉलिटिक्सवरची एखादी वेब सिरीज पाहिलीये का, तिथपासून मी त्यांना सामना या चित्रपटापर्यंत, सिंहासन या चित्रपटापर्यंत आणू शकतोय का बघेन. मी आठवड्याला त्यांना एक टास्क देईन की एक मराठी सिनेमा आहे, बोर झाला तरी बघा, त्यातले वेगळे वाटलेले शब्द शोधून काढा, वर्तमानपत्रातले शब्द बघा. ह्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी झाल्या. पण मी जेव्हा डिस्कशन मोडला जाईल, मी त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखा होईल, तेव्हा मला ती नीड त्यांची समजू शकेल आणि मी त्यांना पुन्हा मराठी भाषेकडे आणण्यासाठी प्रयत्न करू शकेल. कविता, मी खूप तरुण पोरं पाहतो आजकाल, स्टँडअप शोज होतात वेगवेगळ्या ठिकाणी, कम्युनिटी प्रोग्राम्स होतात, तिथे खूप जण इंग्रजीमध्ये कविता सादर करतात. मला ते इतकं छान वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये त्या भाषेची, दुसऱ्या भाषेची समज आहे आणि इतकी ओघवती भावनांनी ओतप्रोत भरलेली इंग्रजी कविता सादर करतोय. मग नंतर लक्षात येतं की जर ह्याला मातृभाषेचं जर म्हणजे घुटी चांगली मिळाली असती मातृभाषेची, तर त्याने मराठीमध्ये पण अशी कविता केली असती की आपल्याकडे मग पुन्हा कुसुमाग्रज जन्माला आले. प्रतिमा आणि रूपक कळतच नाहीयेत. आता प्रतिमा आणि रूपक म्हणजे काय हे पण इंग्रजीमध्ये आधी सांगावं लागेल, तेव्हा त्याला नाही. पण तू सल्ला छान दिलायस की मला कृतिशील होणं भाग आहे, मला त्यांच्या वयात जाणं भाग आहे. मग बघ की तू जरी शिक्षक नाही तरी मला सांगितलंय. नाही, हा माझा एक अँगल आहे, माझा हे मत आहे. हे योग्य असेलच असं नाही, पण ते एक जाहिरात होती, पूछने में क्या जाता है असं त्याचं एक पालुपद होतं एका जाहिरातीमध्ये. मी भाषेविषयी प्रयोग करताना असंच म्हणतो की त्या भाषेचे प्रयोग आपण करत राहिले पाहिजे. त्या प्रयोगांमधून निष्पन्न होईल. जसं एडिसनला 99 वेळा कळलं की बल्ब कसा बनवायचा नाहीये आणि 100व्यांना कळलं की बल्ब कसा बनवायचा, तसं आपल्यालाही कळेल 99 वेळा एकतर हे रुजणार आहे किंवा हे अशा पद्धतीने रुजू शकत नाही, काहीतरी वेगळे उपाय करावे लागतील, वेगळे प्रयोग करावे लागतील. चारोळ्यांचं पेव काही काळापूर्वी फुटलं होतं. 1-2 म्हणजे चंद्रशेखर गोखलेंनी जेव्हा मी माझं आणलं त्याच्यानंतर खूप जण चारोळ्यांमध्ये लिहायला लागले, छोट्या फॉर्मॅट मधल्या कवितांमध्ये लिहायला लागले. आणि मग ते इतक्या झाल्या की नेमक्या कोणत्या कोणाच्या आहेत हे कळायला तयार नाही. आपल्याकडे अति झालं आणि हसू झालं अशी एक म्हण आहे. तर ते एखाद्या गोष्टीचं इतकं अवडंबर माजवलं जातं की ते काही काळानंतर त्यातलं नाविन्य संपून जातं. खरंय. पण हे प्रकार आहेत. अजूनही कुसुमाग्रज म्हटल्यानंतर फक्त लोकांना कणा कविता आठवते, कोलंबसचं गर्वगीत नाही आठवत, कारण ते तेवढं प्रसिद्ध नाही झालं, तेवढं पोहोचलं नाही. विशाखा नावाचा कविता संग्रह होता, हे सुद्धा माहिती नाही. समिधाचं सख्या संबंधच नाही. मी म्हणतो हे सांगावं लागेल, असे रिसर्च प्रोजेक्ट द्यावे लागतील विद्यार्थ्यांना. आपण जर पाहिलं ना तर डेझर्टेशन नावाचा एक प्रोग्राम असतो मास्टर्स करत असताना, तसं ग्रॅज्युएशनला दर 3 महिन्याला एक प्रोजेक्ट द्यावा. एका ग्रुपला तुम्ही एक कवी निवडा किंवा लेखक निवडा, त्याच्या 10 पुस्तकांवरती तुम्ही सगळ्यांनी मिळून एक हस्तलिखित तयार करून आणा. हाताने लिहू द्या त्या मातृभाषेमध्ये, जर मराठीत शिकत असतील किंवा कुठलीही भाषा करत असतील. भाषा ही कुठलीही असो, त्या भाषेचं शिक्षण वाढवण्यासाठी त्यातला इंटरेस्ट वाढत गेला पाहिजे. आपल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरलेला आहे. फिनलंड मधली जी शिक्षण व्यवस्था आहे, ज्याला फिनिश एज्युकेशन सिस्टीम म्हणतात, तिथल्या तज्ज्ञांनी आपल्या ह्या यंत्रणेमध्ये सुद्धा डेव्हलप करताना सहभाग घेतलेला आहे. आणि मातृभाषाधारित, कौशल्याधारित शिक्षण यंत्रणा असावी यासाठीच ही नवीन पॉलिसी तयार झालेली आहे, NEP ज्याला म्हणतात. तर ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की प्रोएक्टिव्ह होणं म्हणजे
पुढाकार घेणं हो. हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे. तुम्ही पुस्तकांच्या मोठ्या दुकानांमध्ये गेला, क्रॉसवर्ड वगैरे असतात, तिथे ना मराठी भाषेचा विभाग छोटा असतो, एक कोना, पण सेल्फ हेल्प वरची पुस्तकं खूप दिसतात. पुण्यामध्ये अक्षरधारामध्ये गेलात तर तिथे मराठी पुस्तकं भरपूर दिसतील, पण क्रॉसवर्डमध्ये गेलात तर मराठी पुस्तकं कमी दिसतील. कारण त्या दुकानांमध्ये जाणारा ग्राहक वर्ग वेगवेगळा आहे. मग मराठी भाषा वाढावी यासाठी जसं तुम्ही बघाल की गर्भसंस्कारावरची असंख्य पुस्तकं आली, पण गर्भसंस्कार काळामध्ये मराठी भाषा, मातृभाषेचा काय पगडा तयार होतो असं कुठे काही मी वाचल्याचं मला आठवत नाही. किंवा मूल 1 ते 3 वयोगटात असताना त्याला हे वाचून दाखवा. माधुरी पुरंदरे नावाच्या एक उत्कृष्ट लेखिका आहेत, त्यांनी ना छोट्या छोट्या पुस्तकांचे किट केलेले आहेत. राधाचं घर असेल किंवा यशच्या गोष्टी असतील, अशा पुस्तकांची संख्या. त्याचं अजून एक वैशिष्ट्य पण आहे, माधुरी पुरंदरेच्या गोष्टी ह्या जास्त प्रसिद्ध लोकप्रिय का झाल्या मुलांमध्ये, इकडे चित्र होते, हे पहिल्यांदा आलं होतं. निश्चित. ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट किंवा चित्रसंवाद खरं तर ना मराठी संवादाची भाषा आहे. आपण असं जर म्हणायला लागलो तर तो आधी म्हणजे आदिम काळामध्ये गेलो, जेव्हा भाषाच अस्तित्वात नव्हती, तेव्हा चित्ररूपी किंवा चिन्हरूपी संवाद व्हायचा. चिन्हांचा, चित्रांमधूनच संवाद व्हायचा, खुणांचा संवाद व्हायचा. जेव्हा भाषा हळूहळू डेव्हलप व्हायला लागली तेव्हा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होत 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 ती प्रगल्भ झाली. माधुरी पुरंदरेंच्या पुस्तकामध्ये ह्या दोन्हीचा समावेश होता, म्हणून ते रिलेव्हंट वाटायला लागलं. त्या यशचा हात मोडला, त्या राधा काय तिने असं चित्र काढलं जशी मुलं करतात, अशा पुस्तकांना मी म्हणतो की अनेक घरांमध्ये अशी पुस्तकं रोज तयार होऊ शकतील एवढ्या घटना घडतात. आणि ना हे कौतुकाने सांगताना सुद्धा मातृभाषेत सांगितलं गेलं पाहिजे, तर ती मी केलेलं छान आहे असं त्या मुलाला वाटेल, नाही तर त्याला कायम प्राऊड वाटत राहील, त्याला अभिमान वाटण्यापेक्षा. नाही, म्हणूनच पुन्हा आपण तिथेच येतोय, भाषा टिकली तर आपली संस्कृती टिकणार आहे असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून म्हणजे भाषा टिकण्यासाठी जास्त प्रयत्न झाले पाहिजेत. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल, गंभीर वाक्य आहे. मी अजून खूप लहान आहे, म्हणजे असं काही खूप पाहिलेलं नाही आहे जग किंवा संस्कृती टिकवण्यासाठी मी काय खूप प्रयत्न करतोय अशातलाही भाग नाही. मी सर्रास टी शर्ट आणि जीन्समध्ये असतो. आज आपला मराठी भाषा राजभाषा दिवसाच्या निमित्ताने हा एपिसोड आहे, म्हणून जब्बा वगैरे घातलाय. मराठी राजभाषा दिवस 1 मेला असतो, हे सगळ्यांना सांगायचं. मराठी राजभाषा दिवस 1 मेला असतो आणि कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाला म्हणजे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस असतो. गौरव, ह्याच्यात खूप जणांचे घोळ झालेले आहेत. म्हणजे खूप चॅनल्सनी सुद्धा, रिळं बनवणाऱ्यांनी, आजकाल ते रिळं तयार करत राहतात लोक, खूप रिळं बनवणाऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप गोंधळ केलेला आहे. सो भाषा संस्कृती ही अशा अलवार काचेसारखी नाहीये की चुकून धक्का लागला तर आणि लगेच टिचकी लागली तर तिला तडा गेला आणि ती खळकन निखळून पडली. संस्कृती एका रात्रीतूनही तयार होत नाही. संस्कृती तयार व्हायला शतकानुशतकं जावी लागतात, पिढ्यानपिढ्या खर्च होतात, संस्कृतीवरती आक्रमणं होतात. संस्कृती ही पुन्हा रूप घेते, पुन्हा नव्याने येते. तिच्यामध्ये कायम एक प्रकारचा जीव असतो की जी पूर्ण नष्ट केली गेली तरी ती पुन्हा उभी राहते. म्हणजे तुम्ही एखादं शहर पूर्णपणे जळतं तरी पुन्हा उभं. फिनिक्स पक्षाची उपमा दिली जाते जपानला, जेव्हा दुसऱ्या महायुद्धात ते बेचिराग झालं आणि पुन्हा उभं राहिलं. तसंच लंडन हे शहर सुद्धा 18व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये अनेकदा जळालं होतं. अख्खं शहरच्या शहर जळालं होतं. बांधलेल्या गोष्टी तुटल्या होत्या, पडल्या होत्या, जळून खाक झाल्या होत्या, राख झाल्या होत्या, तरी ते पुन्हा उभं राहतं. संस्कृती ही वाढतच राहणार आहे, ती उभी होत राहणार आहे. भाषेमुळे संस्कृती टिकायला मदत होईल असं नाही, तर भाषेमुळे संस्कृती पसरायला मदत होईल. म्हणजे ती भाषा आणि संस्कृती ह्याचं नातं मी असं समजतो की ती संस्कृती सर्वदूर पोहोचण्यासाठी भाषेचा नक्कीच फायदा होतो. भाषा जर डायल्यूट होत गेली, म्हणजे ती अधिक पातळ होत गेली, तर पाणी घालत गेलो, म्हणजे वेगवेगळे इंग्लिश असेल किंवा मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेलो, ती धेडगुजरी करून टाकली पार, ती चालते तशी चालू दिली, तर संस्कृती सुद्धा फेड होत जाईल, डायल्युजन तयार होईल. आजकाल आपण म्हणजे असं सर्रास म्हणण्याचा ट्रेन आहे, आमच्या काळी असं नव्हतं बुवा.
तर हे प्रत्येक पिढी पुढच्या पिढीमध्ये असं म्हणत जाते, हो. पुढच्या पिढीला म्हणते. म्हणजे पूर्वी घरातला करता पुरुष पेपर वाचायचा म्हणून ती स्त्री चिडायची की सारखे पेपरमध्ये लक्ष असतं. नंतर टीव्ही आल्यानंतर ती स्त्री म्हणायला लागली सारखं टीव्ही बघता. आजकाल सारखं मोबाईलमध्ये लक्ष असतं. सो आणि हे काय म्हणजे फक्त स्त्री पुरुष हे विनोदाने जरी घेतलं आपण तरी चालेल, पण प्रत्येक व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन बदलत चाललेलं आहे. संस्कृती ही चिरकाल राहणार आहे, स्थायी टिकून राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. पण भाषेमुळे ती सर्वदूर पोचायला मदत होईल. एक मात्र आहे, संस्कृतीच्या गोष्टी मी माझ्या मातृभाषेतून किंवा मराठीमधून ह्या जर सगळीकडे सांगायला लागलो, पेरायला लागलो, मी पेरणं हा शब्द वापरतोय, मी पेरायला लागलो, तर त्याची जी रोपं येतील ती जेव्हा मोठी होतील तेव्हा ती संस्कृतीची फळं अजून सगळीकडे पोहोचवतील. आणि ती जी फळं खाणारी पिढी असेल त्याला पुन्हा त्या संस्कृतीचा अभिमान वाटेल आणि ती संस्कृती पुन्हा टिकवण्यासाठी तो ह्याच भाषेचा वापर करेल. सो म्हणून मला असं कायम वाटतं की मी माझ्या भाषेत बोलत राहिलो, माझ्या मातृभाषेत बोलत राहिलो, तर ती भाषा ऐकणाऱ्याला सुद्धा चांगली वाटावी यासाठी प्रयत्न असला पाहिजे. ती समोरच्याला चांगली वाटली तर तो माझ्याशी संवादी राहण्यासाठी प्रयत्न करेल. तो जेवढा माझ्याशी संवादी राहील तेवढी आम्ही मातृभाषेतून एकमेकांशी संवाद साधू. त्या रसूल गमचतावच्या गोष्टीमध्ये सुद्धा हाच खरं तर एक अंश आहे की आपल्या भाषेचा अभिमान बाळगून दुसऱ्या भाषेचाही मान ठेवावा, पण तो दुराभिमान होता कामा नये. मला माझ्या भाषेचा संकोच वाटला नाही पाहिजे, लाज तर बिलकुल नाही वाटली पाहिजे. मला माझी भाषा उत्तम रीतीने येते ह्याचा अभिमानच असला पाहिजे. दुसरी एखादी भाषा कमी प्रमाणात येत असेल तर त्याची पण लाज वाटायची काही गरज नाही, कारण ती आपली मातृभाषा नाहीये. जर्मन लोकांना जर्मन उत्तम बोलता येते, त्यांना मराठी येत नाही बोलता, म्हणून आपण त्यांना हसत नाही. तसं मला मराठी उत्तम बोलता येते याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. दुसरी भाषा बोलण्यासाठी प्रयत्न जरूर करावा, त्या पण यायलाच पाहिजे. जागतिक पातळीवरच्या सगळ्या भाषांचा आपल्याला आवाका लक्षात आला पाहिजे, त्यातलं संवाद साधता आलं पाहिजे. सगळ्यात मोठा भाग आहे असं मला वाटतं की भाषा हे संवादाचं माध्यम आहे आणि ते संवादासाठी चपखल पद्धतीने, योग्य पद्धतीने वापरता यायला हवं. कारण जेवढे आपण संवादी राहू तेवढेच आपण प्रवाही राहणार आहोत. नक्कीच. माझा इतर भाषांवर राग नाहीये, मराठीवर प्रेम जास्त आहे म्हणून असे माझंही असंच काहीच आहे. आता तू इतक्यात असं म्हणालास की मी एवढा मोठा नाही, मी एवढं सांगू शकत नाही, पण एवढं मोठं सांगितलंस त्याच्यावरून मला असं विचारावंसं वाटतंय की तुला एका दिवसाचा जर का भाषेचा मंत्री अशी नेमणूक झाली तुझी, तू काय करशील रे? भारी, अशी खरंच व्हायला पाहिजे. आपण असं प्रयत्न करायला पाहिजे लोकांनी. म्हणजे आजकाल नोबेलसाठी नॉमिनेशन होतात, तसं मराठीला मंत्री करण्यासाठी आपण तुम्ही सगळ्यांनी मिळून मला वोट करा, मला मराठी भाषेचा मंत्री करण्यासाठी प्रयत्न करा. मॅडमने प्रस्ताव मांडलेला आहे, तुम्ही सगळेजण अनुमोदन द्या. अनुमोदन म्हणजे काय ह्याला परत वेगळा शब्द आहे, आणि हे पण आजकाल कार्यक्रमांमध्ये अशा गोष्टी घडत नाहीयेत किंवा अनुमोदन देणारी माणसं पण कमी झालेली आहेत, नाही प्रस्ताव मांडणारी माणसं पण कमी झालेली आहेत. आजकाल ठरवूनच आलेले असतात सगळे. मराठी भाषेचा मंत्री केलं तर आता हे थोडंसं गिमिकी उत्तर वाटू शकतं. नायक नावाच्या सिनेमामध्ये अनिल कपूरने जो दुवा केलाय तो असं प्रत्येकाला असं वाटतं, अँग्री यंग मॅन सारखं ती भूमिका होती, लोकांना भारी वाटलं होतं ते. असं व्हायला पाहिजे, कारण ना अन्यायाविरोधामध्ये किंवा घडणाऱ्या वाईट गोष्टींबद्दल प्रत्येक संवेदनशील माणसाला आतमध्ये दुःख होत असतं. तसं प्रत्येक मराठी माणसाला जो जन्माने, कर्तव्याने, कर्तबगारीने, मनाने, विचाराने, बुद्धीने, अस्तित्वाने मराठी आहे, या सगळ्या कॅटेगरीबद्दल बोलतो मी, या सगळ्या प्रकारांमधला जो मराठी माणूस आहे त्याला ही भाषा टिकावी, ही भाषा चिरकाल राहावी, ही भाषा मोठी व्हावी, सर्वदूर पोचावी असंच आतून वाटतंय. पण जर मी मंत्री झालो तर एक मला जेन्युइनली असं वाटतं, हे सुद्धा इंग्रजी भाषेतल्या शब्दांचा उपयोग करूनच मी सांगायचा प्रयत्न करतोय, पण मला मनापासून असं वाटतं की एक इकोसिस्टीम उभी राहावी. एक अशी इकोसिस्टीम असावी की जी ह्या भाषेला घेऊन सगळ्यांना घेऊन पुढे जाईल. एक स्टार्टअप इकोसिस्टीम असावी, जे मराठी भाषेमधून सुरू होणारे स्टार्टअप आहेत त्यांना मोठे करणारे. मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सना
नवा प्लॅटफॉर्म उभा करून त्यांनी मराठी भाषेसाठी प्रयत्न करावा, ह्याच्यासाठी काहीतरी एक इकोसिस्टीम उभी करेल. आपण पाहिलं तर सध्या खलबत्ता नावाचं एक चॅनल आहे की एक म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ते उत्तम गोष्टी सांगत असतात, नवीन नवीन शब्द असतात, त्यांची व्युत्पत्ती सांगत असतात. व्युत्पत्ती म्हणजे फोड करून सांगणं. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो मी मंत्री झालो तर मी मराठी स्टार्टअपसाठी एक इकोसिस्टीम उभी करेल. मराठी भाषा शिकवण्यासाठीची पद्धती बदलण्यासाठी काय करता येईल यासाठी एक यंत्रणा उभी करायचा प्रयत्न करेल. आणि मराठी भाषा विभागाचं म्हणजे ज्याचा मी मंत्री असेल त्याचं ज्ञान सगळ्यांना होईल यासाठी प्रयत्न करेल. आणि मी मंत्री झालो तर मराठी OTT साठी विशेष प्रयत्न करेल. मराठी OTT वरती खूप गोष्टी येऊ शकतील. म्हणजे नेटफ्लिक्सने मराठी सुरू केलं तर आपण त्याला टाळ्या वाजवू, पण आपण एखादं स्वतःचं OTT उभं करता येईल का याचा विचार करू. त्यासाठी मी मंत्री झालो तर एक प्रयत्न करेल. मी आता निबंधच लिहायला बसलोय मी, असं मला वाटायला लागलंय. पण सरकारी निमसरकारी कार्यालयांमध्ये मराठी अनिवार्य व्हावं यासाठी किंवा तिथे मराठी वाढीला लागावं यासाठी प्रयत्न केला जाईल. अजून एक मुद्दा आहे, जर मी मंत्री झालो तर खरंच करेल. माझ्यासाठी ती काळजातली गोष्ट आहे. महाराष्ट्रातले खूप सारे ग्रंथालय आहेत. त्या ग्रंथालयांना, त्या लायब्ररीजना डिजिटल नॉलेज हब म्हणून उभं करण्यासाठी प्रयत्न करेल. प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय विभाग आहे, ग्रंथालय कार्यालय आहे, ग्रंथालय अधिकारी आहेत, अनेक ग्रंथालय आहेत. महाराष्ट्रातले काही ग्रंथालय तर 100-100, 150 वर्ष जुनी आहेत. आणि ही कुठल्याच मेट्रो मधली नाही आहेत, ही छोट्या गावातली आहेत. तालुका पातळीवरची ग्रंथालय आहेत जी 150 वर्ष जुनी आहेत. हे अनेकांना ठाऊक नाही. तर या ग्रंथालयांना, या लायब्ररींना नॉलेज सेंटर म्हणून आपण काय उभं करू शकतो. आणि भाषेमध्ये काम करणाऱ्या लोकांना, मराठी भाषेत करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना ग्लॅमर मिळावं यासाठी मंत्री म्हणून मी प्रयत्न करायचा नक्कीच विचार करेन. याचं कारण मंत्री सगळं करू शकतात अशी भाबडी आशा अजूनही मराठी माणसाच्या मनात आहे. नक्कीच. आणि सरकार दरबारी गेल्यावरच प्रश्न सुटतात असंही अजून वाटतं. तर आपण मराठी भाषा विभागाच्या लोकांना पण खरं तर या गोष्टी सुचवूयात त्यांना असं काहीतरी करण्यासाठी. पण त्यांनी पण बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आपण सगळ्यांनी मराठी भाषा विभागाची वेबसाईट जरूर बघा, मराठी भाषा विभागाने केलेले प्रयत्न जरूर बघा. त्यांचे प्रयत्न त्यांच्या लेवलपुरतेच मर्यादित न ठेवता ते आपण अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. मला असं वाटतं की तुम्ही प्राध्यापिका आहात मराठीच्या, तर सगळ्या विद्यार्थ्यांना ती अख्खी वेबसाईट उलटी पालटी करून ढुंडाळायला सांगा. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी ती वेबसाईट पाहिली असं होईल. आजही ती वेबसाईट करून बरेच वर्ष झालेत तरी 24-25 लाख लोकांनीच पाहिलेली आहे. सो ती म्हणजे महाराष्ट्राची एवढी मोठी जनता आहे. 400-450 पुस्तकं, मराठी पुस्तकं PDF मध्ये मोफत उपलब्ध आहेत. आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या होत नसतील तर होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. नक्कीच. आणि मी मंत्री झालो तर एक गोष्ट नक्की करेल की परत कोणीतरी या भाषेवरती बोट ठेवणार नाही. किंवा मंत्री झालो तर एक गोष्ट नक्की करेल, कोणी या भाषेकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही, या भाषेला घाटी म्हणणार नाही असं जरूर करेन. कारण या भाषेला कोणीही नाव ठेवता कामा नये असं मला वाटतं, असं कुठल्याही मराठी माणसाला वाटेल. दिलसे किंवा आत्म्यापासून जो मराठी आहे, जो आत्म्याने सुद्धा मराठी आहे, तो निश्चितपणे आपल्या आईला, आपल्या मातृभाषेला असं कोणी बोल लावलेलं सहन करू शकणार नाही. विरोधाला म्हणून विरोध असावा असं मला काही वाटत नाही. पण ही भाषा लाघवी आहे, ती गोड आहे. त्या भाषेमध्ये सर्व व्यवहार व्हावेत, वर्तनविषयक व्यवहार व्हावेत, बोलण्याचे सगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू व्हावेत. यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करावा असं मला वाटतं.